अशी एक ऊर्जा आहे की ती जर ॲक्टिवेट झाली तर त्याचा एक वेगळा परिणाम होऊ शकतो. भूकंप होणार असेल, काही आपत्ती येणार असेल नैसर्गिक, बरोबर. तर पशु पक्ष्यांना आधी कळतं. आपण जेव्हा म्हणतो की ऊर्जा ऊर्जा ऊर्जा, तर प्रत्येकामध्ये एक ऊर्जा असते. तुमच्या भाषेत काय आहे ही ऊर्जा आणि कशी डिपेंड असते? तुम्ही जन्माला येण्याच्या आधीपासून म्हणजे पृथ्वीवर जन्माला आल्यावरती पण आणि जाताना पण हे हृदयचक्र काम करतं. मॅम, काही लोकांना ब्लॅक मॅजिक झालेलं असतं किंवा त्यांना असं वाटतं की माझ्यावर कोणीतरी नजर लागली आहे, करणी वगैरे केली आहे. अशा लोकांसाठी काय केलं पाहिजे? आणि अमावस्या आणि पौर्णिमेला कधीच झाड तोडायचं नाही. मग ज्या लोकांना हातपाय नाही आहे, मग ते त्या लोकांना कशी ऊर्जा मिळेल? मग त्याचं काय तुम्ही उदाहरण सांगा. नाभी चक्र जे आपण म्हणतो, तर ते चांगलं करण्यासाठी तुम्ही एखादी उपाय काय सांगाल? तर तुम्ही मेडिटेशन करणं फार गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्हाला देवी देवताही दिसतात. हे लॉजिकली कसं प्रूव्ह कराल तुम्ही की एनर्जी एखाद्या व्यक्तीकडून इतक्या वेगवेगळ्या गोष्टी करू शकते? अमावस्या आणि पौर्णिमा याला ज्यांना कोणाला मानसिक आजार असतात हे जास्त वाढतात. मॅम, रेकी आपण जे म्हणतो की ही एक ऊर्जा आहे आणि ती स्पर्शाने ट्रान्सफर होते आणि स्पर्शाने एखाद्या व्यक्तीला आपण ठीक करू शकतो. आई वडील सांगतात की हो जा, तुझं काम होईल, माझा आशीर्वाद आहे. लांब असतात तुमच्यापासून, पण तो आशीर्वाद म्हणजेच ही एनर्जी असते. पण हे चक्र ॲक्च्युली काय की म्हणजे तुम्ही ऑरा पण बोलले, पण हे काय आणि कसं शरीरावर याचा परिणाम असतो? ज्यावेळेस तुम्ही झोक्यात बसतात आणि झोका वर जातो त्यावेळेस तुमच्या पोटात एक गोळा उठल्यासारखं होतं. तर तसंच ही एनर्जी ज्यावेळेस वरती उठते तर तोच प्रक्रिया होते. मॅम, आता मूलाधार चक्राबद्दल तुम्ही जे सांगितलं, पण कुणाचं चांगलं आहे का वाईट आहे, तर त्याचे काय लक्षण? मेंटल वगैरे जे लोक झालेले असतात किंवा वेडे झालेले असतात, मायग्रेन सारखे ज्यांना आजार झालेले असतात, त्यांचं हे चक्र बिघडलेलं असतं. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रगती करायची, नातेसंबंध सुधारायचे असेल तर तुम्ही हे चक्र स्ट्रॉंग केलं पाहिजे. सूर्यनाडी म्हणजे काय मॅम? हे चक्र म्हणजे जसं आपण म्हणतो ना, अंधारात काय आहे ते गोष्ट पण तुम्हाला दिसते. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे रेखा गोसावी मॅम. मॅम नमस्ते. नमस्ते. पहिला पॉडकास्ट आपण मॅम सोबत केला न्यूमरोलॉजीबद्दल, अंकशास्त्राबद्दल. सगळ्यांनी खूप प्रेम दिलं त्या पॉडकास्टला. मॅमलाही खूप कॉल गेले आणि खूप छान तो पॉडकास्ट झाला होता. मित्रांनो, आज आपण पॉडकास्ट करणार आहे की आपल्या शरीरामध्ये ना एक ऊर्जा आहे. जर बघायला गेलं तर सकाळी उठल्यापासून आपण झोपतो तोपर्यंत आपण प्रत्येक जी ॲक्टिव्हिटी करतो ती एका ऊर्जेमुळे करतो. कुणामध्ये ती ऊर्जा कमी असते, कुणामध्ये ती ऊर्जा जास्त असते. या सगळ्या ऊर्जा कशावर डिपेंड असते, तर ती आपल्या शरीरामध्ये असलेल्या चक्रांवर. खूप खूप डीप हा एक सब्जेक्ट आहे की एनर्जी म्हणजे ऊर्जा ही तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम करू शकते, तुम्हाला कसं खुश ठेवू शकते, आर्थिक, शारीरिक, त्यासोबतच मानसिक, या सगळ्या गोष्टींवर त्या ऊर्जेचा कसा परिणाम होतो, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण पुढच्या 50 ते 60 मिनिटांमध्ये मॅम सोबत गप्पा मारणार आहे. मॅम, तुझं परत एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. धन्यवाद. तुम्ही मला परत बोलवलं त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाला मला पहिल्याचा. आणि आज काहीतरी नवीन विषय आज ऊर्जा. बरोबर. तर मॅम, काय आहे म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की ऊर्जा ऊर्जा ऊर्जा, तर प्रत्येकामध्ये एक ऊर्जा असते. तुमच्या भाषेत काय आहे ही ऊर्जा आणि कशी डिपेंड असते? माझ्या भाषेत सांगायचं म्हटलं तसं बघितलं तर विज्ञानाने पण हे सिद्ध केलेलं आहे की प्रत्येक वस्तूमध्ये, सजीव असेल निर्जीव, एक ऊर्जा आहे ज्याला अणुरेणू असं आपण म्हणतो. आणि ही ऊर्जा कधीही संपत नाही. म्हणजे ही फक्त ट्रान्सफर होत असते. म्हणजे थंड असेल ती गरम होते, म्हणजे ऊर्जा ही नष्ट होत नाही. हे विज्ञानानेही सिद्ध केलेले आहे. आणि हेच आपल्या गीतेमध्येही सांगितलेलं आहे. अगदी प्रत्येक धर्मामध्ये सांगितले आहे. जसं आत्माचा जन्म होतो, आत्मा संपत नाही, शरीर संपतं. किंवा जर आपण लोखंड असेल जे गंजतं, किंवा पाणी आहे समुद्राचं पाणी, ते वाफ बनतं, त्याचं ढग बनतं, ढगातनं परत पाण्याच्या रूपात म्हणजे पावसाच्या रूपात येतं पृथ्वीवरती. बरोबर. म्हणजे त्याचप्रमाणे आपलं शरीरही आहे. वेगवेगळ्या शरीरामध्ये आपण प्रवेश करतो, जन्म होतो, आपला नवीन जन्म आपण म्हणतो. तसंच ही ऊर्जा आहे. आणि ही ऊर्जा कोणाकडे कमी, कोणाकडे जास्त. तर ही कमी जास्त ही का होते आणि कशी होते, आणि ती आपल्याला कशा प्रकारे सपोर्ट करते, तर याच्यावरच अनेक म्हणजे ऋषी मुनींनी प्रत्येक वेगवेगळ्या पंथामध्ये, प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी, कोणी रेकी, कोणी हिलिंग, कोणी प्रार्थना, कोणी ध्यानधारणा, अशा अनेक प्रकारातनं याचा वापर केलेला आहे. आणि हा वापर करून तुम्ही तुमच्या जीवनाला आनंदमय आणि सुखरूप बनवू शकतात. बरोबर आहे. मॅम, आपल्या शरीरामध्ये कंपन हा एक भाग असतो. तुम्ही ऑफ द कॅमेरा बोलत असताना मला सांगितलं की कंपन जे असतात शरीरात, ती ऊर्जा असते आणि ती आपल्याकडून गोष्टी करून घेते, ऍक्टिव्हिटी करून घेते. तर तो काय कन्सेप्ट आहे? कंपन म्हणजे जसं एखादी गोष्ट जर जसं बघा काही गोष्टी हालत असेल जास्त, तर एक ऊर्जा तयार होते त्याच्या आजूबाजूला. जसं पृथ्वी आहे, पृथ्वीच्या पण आजूबाजूला कंपनातनं एक ऊर्जा निर्माण होते, ज्याला आपण ऑरा पण म्हणतो.
ज्याला मॅग्नेटिक फील्ड असंही म्हणतात. ज्यावेळेस तुमची ऊर्जा म्हणजे तुमचा ऑरा पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला छान वाटतं. आपण अनेक वेळेस एखाद्या ठिकाणी गेलो, आपल्याला अचानक वाटतं की मला इथे चांगलं वाटत नाहीये, कम्फर्ट वाटत नाहीये. पण तुम्हाला तिथे गेल्यावर कम्फर्ट का वाटत नाही? कारण तिथला ऑरा आणि तुमचा ऑरा मॅच होत नाही, म्हणून तुम्हाला तिथे गेल्यावरती कम्फर्ट वाटत नाही, तुम्हाला उदास वाटतं. हा ऑरा म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. तुम्ही जर कधी आजारी पडला तर तुम्ही अचानक नाही आजारी पडत. आधी तुमचा ऑरा डिस्टर्ब होतो, तुमच्या ऑरामध्ये त्या गोष्टी येतात, नंतर तुम्ही आजारी पडतात. आणि तुमचा ऑरा जो आहे हा तुमच्या ऑरामधनं तुमच्या शरीरामध्ये इफेक्ट करतो. जसं आपण पूर्वीच्या काळी आपल्याला सांगत होते की सकाळी उठल्यानंतर तुम्ही ध्यानधारणा करा. सगळे आपल्याला हात बघायला लावत होते आणि आपण उठल्यानंतर लगेच बोलायचं होतं, कराग्रे वसते. म्हणजे जे आपल्याला बोलायला सांगत होते की तुमच्या हातामध्येच लक्ष्मी आहे, तुमच्या हात तुमची ऊर्जा काम करते. आणि तुम्ही ज्या प्रकारे आता सकाळी उठल्यानंतर आपण काय करतो, पहिले मोबाईल बघतो आणि बराच वेळेस अरे मला 5ला उठायचं होतं, 5:30 वाजले, म्हणजे तुम्ही त्या टेन्शन मध्ये उठतात. बरोबर आहे. मग पूर्ण दिवस तसा धावपळीत जातो. पूर्वीच्या काळी पण युगांना लवकर उठावं लागत होतं, पण तरीही ते हे रिच्युअल्स फॉलो करत होते, ज्याला आपण आता काळाच्या ओघाने त्या गोष्टी बऱ्याच मागे पडल्या आहेत. म्हणजे सकाळी उठून देवाचं नाव घ्यायचं किंवा आपले जे श्वास आपण घेतो त्यावरही आता जर बरेच लोक सांगतात की काही स्त्रिया चिडतात, त्यांच्यामध्ये त्यांची ऊर्जा जे आपण म्हणतो श्वास घेतो म्हणजे सूर्यनाडी आणि चंद्रनाडी, ज्यावेळेस तुमची सूर्यनाडी ऍक्टिव्ह असते त्यावेळेस तुम्ही चिडतात, रागवतात. मग ते स्त्रीची असेल किंवा पुरुषाची, ज्यावेळेस ती ऍक्टिव्ह असेल जास्त त्यावेळेस तुम्ही चिडतात, रागवतात. बरोबर. जर तुम्हाला राग येईल त्यावेळेस तुम्ही लक्ष द्या की तुमची कोणती ऊर्जा काम करते. सूर्यनाडी जर तुमची चालू असेल मग त्यावेळेस थोडं तुम्ही पॉज घ्या. सूर्यनाडी म्हणजे काय मॅम? सूर्यनाडी म्हणजे तुमची उजवी नागपुडी. उजवी नागपुडी जी असते आपली. तर हे थोड्या लोकांना एक्सप्लेन करू आपण की आपल्या कधीच म्हणजे दिवस 24 तासापैकी खूप कमी वेळ असा असतो की जेव्हा दोन्ही नागपुड्या आपल्या ओपनली चालू असतात. जर आता आपल्या प्रेक्षकांनी असं ट्राय केलं, टेस्ट केलं आणि खाली जर हात ठेवला तर ओके, तुम्ही एक्सप्लेन करा. तर ज्यावेळेस श्वास घेतो त्यावेळेस कुठली तरी नाडी चालू असते. मग त्यावेळेस तुम्ही जर सकाळी उठल्यानंतर 15 वेळा ह्या नागपुडीने श्वास घ्यायचा, ह्याच नागपुडीने सोडायचा, म्हणजे दोन्ही हात असे करून ओके असं तुम्ही 15 वेळा केला. आणि नंतर ज्यावेळेस तुम्हाला चेंज करायचं त्यावेळेस तुम्ही हा हात असा ठेवून परत हे करायचं, म्हणजे एकदम काढला तर परत दोन्ही श्वास चालू होतात. मग तसं न व्हावं म्हणून तुम्ही हा हात काढल्यानंतर आधी हा ठेवायचा, नंतर मग हा करायचा. ओके, म्हणजे याच्यातनं श्वास चालू आहे ना, मग याच्याने इथे बंद केलेला आहे, परत असा ठेवला की मग हा चालू होतो. बरोबर. मग हे जर तुम्ही 15 वेळेस केलं तर तुमचा उजवा मेंदू आणि डावा मेंदू दोन्ही मेंदू ह्या आहेत जे कार्य करतात आपल्या जीवनामध्ये सफल होण्यासाठी. मग दोन्ही तुमच्या मेंदूंना ऑक्सिजन पुरवला जातो. ऑक्सिजन ज्यावेळेस तुमच्या दोन्ही मेंदूंना जातो त्यावेळेस तुम्हाला जे अचीव करायचं असतं ते तुम्हाला मिळतं. असं बरेच जण म्हणतात की जो डाव्या हाताने लिहितो खूप हुशार असतो किंवा उजव्या हाताने काम करतो. आपल्याला तुम्ही ते ऐकलंच असेल की डावा हाताने लिहिणारा माणूस हुशार असतो, हे बरेच जण बोलतात, कारण त्याचा मेंदू उजवा मेंदू जास्त कार्य करत असतो. तर तुम्हाला जर वाटतं की हो मला एखादी गोष्ट आहे अचीव करायची आहे, तर तुम्ही दात घासतायत उजव्या हाताने, तर तुम्ही काही दिवस डाव्या हाताने घासा, म्हणजे तुमचे दोन्ही मेंदू कार्य करतील, म्हणजे ते कार्यरत राहतील. आणि त्याचप्रमाणे जर हा तुम्ही योगा रोज केला, असं जर तुम्ही प्राणायाम केला असा, तर तुम्हाला दोन्ही पण मेंदूंना ऑक्सिजन पुरवला जातो आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे अचीव करायचं ते अचीव करू शकतात. ओके, म्हणजे ही तुम्ही सकाळची एक टेक्निक सांगितली मॅम की जर आपण सकाळी जसं तुम्ही एका नाकाने श्वास घ्या 15 वेळेस हे बंद करून, आणि नंतर मग 15 वेळेस इकडच्याने घ्या, त्यामुळे मग तुमची जी मेंदू आहे तो ऍक्टिव्ह येतो, ऑक्सिजन मिळतो. ऑक्सिजन पूर्ण मेंदूला मिळाला की तुम्ही ऍक्टिव्ह राहतात दिवसभर. बरोबर. असंही तुम्ही सांगितलं होतं मॅम की अशी एक ऊर्जा आहे की ती जर ऍक्टिव्हेट झाली तर त्याचा एक वेगळा परिणाम होऊ शकतो. तर त्या ऊर्जेबद्दल काय सांगणार, आणि जी आतापर्यंत इग्नोर केली जाते आपल्याकडून, पण ती जर ऍक्टिव्हेट झाली तर त्याचा एक वेगळा परिणाम होतो. खूप छान प्रश्न आहे. दुर्लक्षित ऑलरेडी आहे. जसं आता जर तुम्ही खूप थकलेले आहात तर थकल्यावरती आपण काय बोलतो बऱ्याच वेळेस की मी आता खूप थकलो, मला थोडं झोपू दे, मग मला बरं वाटेल. आणि होतं बऱ्याच वेळेस असं, आपण थकल्यावर जर थोड्या वेळ झोपतो, अगदी छोटं बाळ जरी असतं तर ते पण रडायला लागलं तर आई काय म्हणते किंवा घरातले जे मोठे व्यक्ती असतील ते काय म्हणतात की त्याला झोपून दे, त्याला झोपी लाव, थोडं त्याला बरं वाटेल. तर त्या छोट्या बाळाला पण आपण झोपी लावतो, तो उठल्यावरती फ्रेश असतो, फ्रेश खेळतो, आपण स्वतःही तेच असतो. त्याचं कारण का, झोपल्यानंतर असं काय बदल घडतो, तर ते हेच असतो, जी ऊर्जा आपण इतक्या बोलतो आहे की ज्यावेळेस आपण झोपतो त्यावेळेस आपल्या सहस्राकार चक्रातनं हे एनर्जी आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. ओके.
ज्याला आपण जसं आपण बोलतो की ऑक्सिजन घेणं, श्वास घेणं ही एनर्जी आहे. बरोबर. ही एनर्जी ज्यावेळेस आपण आईच्या गर्भात असतो पोटात तेव्हापासून आपल्या बरोबर कनेक्ट असते. ओके. ही एनर्जी आपल्याला हील करत असते, आपल्याला ठीक करत असते. आपल्या शरीरात म्हणजे एनर्जीला माहिती असतं की कुठल्या ठिकाणी जायचं. जसं तुम्ही शेतामध्ये बघा, शेतकरी आहे ज्यावेळेस पाणी देतो याला झाडांना, त्यावेळेस त्याला वाफे केलेले असतात. बरोबर आहे. मग कुठल्या वाफ्यातनं पाणी जायचं, तो फक्त तिथे माती काढतो साईडला, ते पाणी बरोबर त्या वाफांमध्ये जातं. त्या वाफेमध्ये म्हणजे तो वाफा भरला की तो पुन्हा माती लावतो, ते पाणी तिथे भरलं जातं. म्हणजे प्रत्येक वृक्षाला पाणी पोहोचलं जातं, म्हणजे प्रत्येक झाडापर्यंत पाणी जातं. तशी ही एनर्जी आहे. ज्यावेळेस तुम्ही झोपतात त्यावेळेस ती सहस्राकार चक्रातनं तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते. म्हणून लहान बाळाची टाळू ह्या ठिकाणी मऊ असते. आणि मऊ असते. आणि बऱ्याच वेळेस असं पण तुम्ही म्हणतात लोक की एखाद्याचं काम डिले होतं. जर आपण म्हणतो नाही हो मी हे काम करायला गेलो तर डिले झालो, किंवा मी तिथे गेलो आणि अरे तिकीट काउंटरला तिकीटच बंद झाले, अरे मी तिथे गेलो गाडी गेली. तर पूर्वीच्या काळी असं म्हणायचे याची टाळू नीट भरली नव्हती का, असं पूर्वीच्या काळी बोलायचे. बरोबर आहे. म्हणजे याचे टाळू नीट नव्हते भरले वाटतं, किंवा कुठे नवीन बाळ आपल्या घरी आलं की त्याचं टाळू भरतात. हे तुम्हाला माहिती असेल. त्याच्या आता ती प्रथा नाहीये, पण छोटं बाळ आलं की पूर्वीच्या काळी वयस्कर व्यक्ती असते त्यांना माहिती की डोक्यावर त्याला थोडंसं त्यावेळेस टाळू भरायचे. बरोबर. त्याचं कारण असं की त्याला एनर्जी तिथे मिळते, एनर्जी त्याच्यापर्यंत पोहोचते, सकारात्मक एनर्जी मिळते. आपल्यालाही ती मिळते एनर्जी, आणि त्यामुळे तुमचे जे काम आहेत ते चांगले होतात, पटपट होतात. मग आपल्या शरीरामध्ये एनर्जी कुठे कमी पडली हे त्या एनर्जीला माहिती असतं, आणि तिथपर्यंत ती एनर्जी तिथे जाते आणि तुम्हाला फ्रेश फील होतो, छान वाटतं तुम्हाला. बरोबर. आता जर बघायला गेलं तर मॅम तुम्ही असे काय एक्झाम्पल देऊ शकता, हे लॉजिकली कसं प्रूव्ह कराल तुम्ही की एनर्जी एखाद्या व्यक्तीकडून इतक्या वेगवेगळ्या गोष्टी करू शकते? अनेक उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला उदाहरण कशा प्रकारे हवं की हे एनर्जी? मला लाईव्ह जगातलं उदाहरण पाहिजे व्यक्तींबद्दल की त्यांच्यामध्ये ती एनर्जी आली आणि त्यांनी काहीतरी वेगळं अचीव्ह केलं जगामध्ये. अच्छा, विज्ञानाच्या याच्यावर जर बघायला गेलं तर विज्ञानाच्या याच्यावर आता जसं मी सांगितलं की मगाशी पण तुम्ही बोललेत की एनर्जी, जसं आपण हिलिंग आहे, हिलिंग करू शकतो. कोणाला जर एनर्जी द्यायची असेल तर आपण आपल्या हातांनी त्याला ते एनर्जी देऊ शकतो, हाताच्या स्पर्शाने. जसं धार्मिक उदाहरण जर द्यायचं ठरलं तर प्रभू रामचंद्रांचं आहे. प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या पदस्पर्शाने अहिल्याचा उद्धार केला होता. ओके. श्रीकृष्णांनी कुब्जा दासीला स्पर्शाने ठीक केलं होतं. तसे अनेक उदाहरण आहेत. ज्यावेळेस म्हणजे लक्ष्मण रेषा जी आपण बोलतो, जी रेषा त्यांच्या आजूबाजूती काढली होती लक्ष्मण रेषा, पण ती रेषा म्हणजे ती खरोखरची नव्हती, पण ती दिसत पण नव्हती, पण ती एनर्जी होती की ह्याच्यामध्ये जसं रेकीमध्ये केलं जातं की तुमच्या आजूबाजूला सुरक्षा कवच तुम्हाला दिलं जातं, तीच सुरक्षा कवच म्हणजे जी लक्ष्मण रेषा होती. बरं. किंवा आपण ज्ञानेश्वरांचं उदाहरण घेऊ शकतात की त्यांनी त्यांच्या पाठीवरती मांडे भाजले होते, ते उदाहरण आहे. किंवा असे तुम्ही एखाद्या जे आता हे तर यांचेच उदाहरणं झाले आपल्या लाईव्ह जीवनामध्ये. ज्यावेळेस तुम्हाला आई वडील सांगतात की हो जा तुझं काम होईल, माझा आशीर्वाद आहे, लांब असतात तुमच्यापासून, पण तो आशीर्वाद म्हणजेच ही एनर्जी असते. आपण आणि बोलतो पण की हो माझा हा व्यक्ती ठीक असायला हवा, किंवा तुम्हाला जर कधी लेट झालं तर आपल्या मनामध्ये काही विचार येतात, तर त्यावेळेस आपण काय म्हणतो, देवा माझ्या ह्या व्यक्तीला अमुक अमुक व्यक्तीला सुरक्षित ठेव. हे जे तुम्ही बोलतात ही प्रार्थना म्हणजेच रेकी आहे, ही म्हणजेच ऊर्जा आहे. हीच ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचते. म्हणजे हे धार्मिक उदाहरण झालेत, हे मी तुम्हाला दिले, आणि हे तुम्ही रोजच्या जीवनामध्ये पण अनुभवू शकतात, करू शकतो. मॅम रेकी आपण जे म्हणतो की ही एक ऊर्जा आहे आणि ती स्पर्शाने ट्रान्सफर होते आणि स्पर्शाने एखाद्या व्यक्तीला आपण ठीक करू शकतो. पण आता भरपूर असे लोकांच्या कमेंट्स पण येतात आपल्याला की मग ज्या लोकांना हात पाय नाही मग ते त्या लोकांना कशी ऊर्जा मिळेल, मग त्याचं काय तुम्ही उदाहरण सांगा? अरे खूप सुंदर प्रश्न विचारला, म्हणजे अगदी अभ्यासात्मक आहे, छान अभ्यास आहे तुमचा. ऍक्च्युली हा प्रश्न हा व्हॉट्सअपला जोक पण येतो बऱ्याच वेळेस की ज्यांच्या म्हणजे जिनके हात नाही होते तो उनके तकदीर म्हणजे लकीली नाही, त्यांच्या हातावर रेषानी आहे तर ते काय त्यांचं काय भविष्यच नाही मग. खूप सुंदर प्रश्न आहे हा विचारला तुम्ही, तर तो खूप चांगला आहे. म्हणजे हे उत्तर पण होईल लोकांना जे ह्या नेहमी बोलतात त्यांना. बरोबर. तर स्टीफन हॉकिंग यांचं उदाहरण या ठिकाणी मी देऊ शकते. स्टीफन हॉकिंग आहेत, त्यांचं तर सगळ्यांना माहिती, एक फक्त बोट हालत होतं, बरोबर, बाकी त्यांचं शरीर अवयव कुठेही हालत नव्हते. आणि तुम्ही बोलले की ते हातांच्या स्पर्शाने कसे रेकी देणार किंवा कसं हिलिंग करणार दुसऱ्यांना, तर ऊर्जेचा वापर कसा करणार. तर मी मगाशी सांगितलं की आपल्या शरीरामधलं ऑरा आहे, ऑरा हे मॅग्नेटिक फील्ड आहे,
ही पण ऊर्जाच आहे. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहे, ते पण एनर्जी आहे, ते पण ऊर्जाच आहे. तर त्यांचं जे आहे स्टीफन हॉकिंग यांचेही हे चक्र जागृत होते आणि ते ऍक्टिव्ह होते. आणि सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह, जसं मी सांगितलं, तुमच्या शरीरामध्ये सहस्राकार चक्रातनं एनर्जी येते आणि तुमच्या आज्ञा चक्रामध्ये. बरोबर. आणि ज्यावेळेस तुमचं आज्ञा चक्र आणि सहस्राकार चक्र जागृत असतं ना, त्यावेळेस जे तुम्हाला दिसत नाही, म्हणजे जे सामान्य डोळ्यांना दिसत नाही, त्या गोष्टी ते लोक बघू शकतात. स्टीफन हॉकिंग यांनी जगाला, जसं ब्लॅक होल आहे किंवा अनेक त्यांचे शोध आहेत, ज्या शोधामुळे तुम्हाला म्हणजे आपण आपल्या पृथ्वीकडे किंवा सायन्सकडे वेगळ्या नजरेने बघितलं. बरोबर. आणि त्यांना जे भाकीत केलं होतं डॉक्टरांनी पण, की त्यांचं आयुष्य हे जास्तीत जास्त 5-10 वर्ष आहे, पण त्यांनी त्यांचं आयुष्य भरपूर, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की काही वेळेस डॉक्टर सांगतात की तुम्हाला 2 महिनेच आयुष्य आहे, पण माणूस ज्यावेळेस प्रार्थना करतो किंवा एखाद्या विशिष्ट देवाची उपासना करतो आणि त्याचं आयुष्य वाढतं किंवा त्याचा तो आजार गेलेला असतो, त्याला कारण काय, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या आज्ञा चक्राला, सहस्राकार चक्राला ऍक्टिव्ह करतात, जास्त विश्वास वाढतो आणि तुम्ही स्वतःला ठीक करतात. तसंच त्यांनी केलेलं होतं. आता हे तर मोठं सायंटिस्टचं उदाहरण झालं. सुधा चंद्रन ह्या पण अपंग होत्या, पण त्यांनीही म्हणजे त्यांचं मणिपूर चक्र स्ट्रॉंग केलेलं होतं. ओके. आणि इच्छाशक्ती आपल्या मूलाधार चक्रामध्ये पण असते, काही करून दाखवण्याची हिंमत. बरोबर. मग त्यांनी त्या चक्रावर, म्हणजे ते त्यांनी ऍक्टिव्ह केलं म्हणजे असं की ती एनर्जी त्यांनी वाढवली, त्या गोष्टी त्यांनी वाढवल्या आणि त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं. आज त्या खूप चांगल्या डान्सर आहेत, सुधा चंद्रन. त्यांचा एक पाय नव्हता तरी त्या खूप छान नृत्य त्यांनी, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी बक्षीसही मिळवले भरपूर. त्यानंतर दुसऱ्या आहे हेलन केलर. हे आहेत, ह्या तर पूर्णपणे अपंग होत्या. तुम्हाला पण माहिती असेल. त्या म्हणजे म्हणजे त्यांना बोलता येत नव्हतं, त्यांना बघू शकत नव्हत्या आणि ऐकू शकत नव्हत्या. त्याच्यावर राणी मुखर्जीचा पिक्चर पण आलेला आहे, मूवी, बरेच जणांनी बघितला असेल. त्या खूप छान लेखिका होत्या. तर ही एनर्जी त्यांच्यासाठी सुद्धा काम करू शकते. म्हणजे जसं आता बरेच जण, माझ्याकडे तर एक अंध व्यक्तीने पण रेकीचा क्लास केलेला आहे. त्यांना 10 ते 15 वर्षापासून रेकी शिकायचे होते, पण त्यांना केवळ ह्याच कारणाने डावललं गेलं बऱ्याच जणांनी की तुम्ही अंध आहेत, तर तुम्ही एनर्जी कशी फील म्हणजे करू शकाल, कसं इमेजिनेशन, म्हणजे याच्यामध्ये पूर्ण आपल्याला कल्पनाशक्तीचा वापर करावा लागतो. बरोबर. की तुम्ही अशी कल्पना करा किंवा तुम्हाला 7 रंग आहेत ते कसे बघायचे, हे तुम्ही नाही फील करू शकत. बरोबर. पण त्यांना मी शिकवलं, त्याच्यामध्ये सिम्बल्स शिकवले, जे सिम्बलचा वापर करून तुम्ही तुमची ऊर्जा वाढवू शकतात, ह्या पण गोष्टी. आणि त्यांनी केलं. जे तुम्ही बोलतात ना, ज्यांना हात नाही, मी तर तुम्हाला उदाहरण इथे आता असे दिले की ज्यांना दृष्टी पण नाही, जे ऐकू पण शकत नाही, बोलूही शकत नाही, ते पण ह्या एनर्जीचा वापर करू शकतात. तर याचा म्हणजे ऑल आवर, म्हणजे सगळ्या याचा अर्थ एकच आहे की ऊर्जा ही, जसं मी सांगितलं, सजीव निर्जीव प्रत्येकासाठी काम करते. मग तो अगदी दगड असेल, वनस्पती असेल, व्यक्ती असेल, प्राणी असेल, पक्षी असेल, सर्वांसाठी हे काम करते. आज आपण दवाखान्यात जाऊ शकतो आजारी पडल्यावर. जर प्राणी, पशु, पक्षी आहेत, हे जाऊ शकतात का? आज प्राण्यांचे भरपूर दवाखाने निघालेत. बरोबर. तुम्ही बघितले असेल की प्राणी आहेत, त्यांचा दवाखाना निघाला. जर एखादी कुत्रा किंवा एखादी मांजर असेल, ज्याची डिलिव्हरी असेल, तर त्यांना डॉक्टरकडे नेलं जातं. बरोबर. पण रस्त्यावर असणारे कुत्रे, मांजर, त्यांची डिलिव्हरी कशी होते, तरी ते म्हणजे बरोबर आहे, स्वस्थ राहतातच ना, निरोगी राहतात. विदाऊट डॉक्टर होते ते गावठी कुत्रे आपण जे म्हणतो, विदाऊट डॉक्टर सगळं, पण तरी पण होतच. पक्षी आहेत, पक्षी पण त्यांना नॉलेज किती असतं बघा पक्ष्यांना, आणि त्यांचं एनर्जी जे आहेत त्यांच्यापर्यंत आहेत. जसं आता भूकंप होणार असेल, काही आपत्ती येणार असेल नैसर्गिक, तर पशु पक्ष्यांना आधी कळतं त्या गोष्टी, कारण ते त्याच्याशी, निसर्गाशी एकरूप, तेवढे कनेक्टेड असतात, ते त्यांची ऊर्जा तेवढी पॉवरफुल असते, म्हणून ते एकमेकांना मेसेजेस देत असतात आणि त्यांना ते समजत असतं. बरोबर आहे मॅम. आता आपण चक्रांबद्दल बोललो, तुम्ही बोललात की चक्रांची नावं पण घेतले, पण हे चक्र ऍक्च्युली काय, की म्हणजे तुम्ही ऑरा पण बोलले, पण हे काय आहे आणि कसं शरीरावर याचा परिणाम असतो? तुम्ही मग आपण सांगितलं की ऑरा आपला मॅग्नेटिक फील्ड आहे, तो आपल्या शरीरावर काम करतो. जसं सारखं एखादी गोष्ट घर्षण झाली की त्याच्या आजूबाजूला एक ऊर्जा निर्माण होते, ज्याला ऑरा म्हणतात. प्रत्येक, म्हणजे आपल्या पृथ्वीला पण ऑरा आहे. बरोबर. ऑरा म्हणजे जसं आता तुम्ही इथे बसलेले आहे, तुमच्या पाठीमागनं कोणी गेलं तर तो तुमच्या ऑराला कनेक्ट होतो. जर तुम्ही याचं उदाहरण बघितलं, देवी देवतांचं जर उदाहरण दिलं किंवा साधू संतांचं, किंवा आपण स्वामी समर्थ असेल, गजानन महाराज असतील, ते एकाच वेळेस 7 भक्तांकडे जेवायला गेले होते ज्यावेळेस ज्यांना बोलवलं होतं. तर ते कुणाकडे गेले होते, तर कसे गेले होते, तर त्याचं कारण त्यांचा जो ओरा होता, तर ओराने एक
शरीर तयार म्हणजे शरीराचाच एक भाग आहे ओरा म्हणजे. मग ते त्या ठिकाणी त्या शरीराद्वारे तिथे गेले होते. म्हणजे एक ओरा त्यांचा शरीर धारण करून तिथे गेलेला होता. ओके, हा बरोबर. ओराच असतो. हा. 7 कलरचे असतात म्हणून 7 शरीर आपण म्हटले आहे. करेक्ट. जसं देवी आहे, देवीचं तर बऱ्याच जणांनी बघितलं असेल. देवीतनं दुसरी देवी निर्माण झाली. देवीचे 7 अवतार 9 अवतार जे आहेत बरोबर. ओराच आहे. हो. तसंच आपला पण आहे. म्हणून आपण बऱ्याच वेळेस मनाने एखाद्या ठिकाणी जातो किंवा जरसं आजकाल आहे की एखाद्या व्यक्तीला ट्रान्समध्ये पाठवणं बऱ्याच वेळेस म्हणजे इलाज म्हणूनही तुम्ही करतात त्यांना की मागील जन्मामध्ये जा, बघा तुमचं जन्मात काय होतं हे तुम्हाला बघायला पाठवतात. तर ते तुमचं शरीर इथे असतं, पण तुम्ही तिथे ज्या शरीराने जातात ते शरीर म्हणजेच तुमचा ओरा असतो. आणि जे चक्र तुम्ही 7 चक्र जे बोलले ते म्हणजे आपल्या जसं आता इथे लाईट आलेली आहे, पण कुठेतरी एक ठिकाणी त्याचा मेन फ्यूज असतो. जसं आपण म्हणतो की डीपी असतो, म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक संच असतो लाईटचा. ते अनेक वायरी तिथनं जातात, म्हणजे कनेक्शन चेंज होतात, प्रत्येक ठिकाणी जातो, डिवाइड होतो. तसंच आपल्या शरीरामध्ये अनेक नाड्यांचा एक पुंजका असतो. ओके. तर तो पुंजका म्हणजेच जे चक्र आहे एनर्जी जास्त प्रमाणात असते. मग ती एनर्जी प्रत्येक ठिकाणी डिवाइड होते. आणि तसेच 7 चक्र आहे. प्रत्येक 7 चक्रांचं वेगवेगळं काम आहे. ओके. जसं मी सांगितलं की डीपी मध्ये तुमच्या लाईट येते, वेगवेगळ्या ठिकाणी जाते. तसं आपल्या घरामध्ये आले, मग एक लाईट जे आहे, समजा तुम्हाला फॅन चालू करायचा आहे, बरोबर, त्यासाठी काम करणार एक आहे, जे लाईट साठी काम करणार. जर घरामध्ये जर आजकाल ट्रिपर बसवल्या जातं, जर कुठे शॉर्ट सर्किट झालं तर मग तेवढीच लाईट जाते, जे बेडरूम मधलीच जाणार. जर बेडरूम मध्ये काही फॉल्ट झाला, किचन मध्ये फॉल्ट झाला, तेवढीच लाईट जाते, टिपर खाली होतं. त्या प्रकारे 7 चक्र जे आहेत ते त्या याच्यावरती काम करतात. प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे. ओके. या 7 चक्रांवरती. करेक्ट. मॅम, आता तुम्ही चक्र काय असतात किंवा ओरा काय असतो हे तर एक्झाम्पल वाईज समजवलं, पण जर आता हे चक्र कोणकोणते, त्याबद्दल त्यांचे कामं काय, प्रत्येक चक्राचे काय काम आहे हे कसं सांगा. पहिले तर सगळे चक्र एक वेळेस सांगून द्या आणि मग नंतर मग प्रत्येक चक्रावर जाऊ. ओके. आपल्या शरीरामध्ये तसे बघितले तर अनेक चक्र आहेत. मुख्य जे चक्र आहेत हे 7 आहेत. 7 चक्र म्हणजे मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, थ्रोट चक्र आणि आज्ञा चक्र आणि सहस्रागार चक्र. बरं. असे चक्र आहेत. ह्या प्रत्येक चक्राचं वेगवेगळं काम आहे, म्हणजे प्रत्येकाचं डिपार्टमेंट वेगवेगळं आहे. तर मूलाधार चक्र हे पृथ्वी तत्वाचं आहे, जे तुम्हाला हिंमत देतं. मूलाधार म्हणजे पोटाजवळ येतं ते चक्र? नाही. मूलाधार चक्र हे तुमच्या शिवणीजवळ आहे. ओके. ज्याचा रंग लाल आहे, त्याची देवता गणपती आहे आणि माता काली आहे. ओके. तर तुम्हाला हिंमत देण्याचं काम करते. पैसा, ज्यांच्याकडे पैसा हवा ज्यांना, त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे हिंमत हवी, कुठल्याही गोष्टी करण्यासाठी आपल्याला हिंमत हवी, पैसा हवा, आणि हे जमिनीशी निगडीत आहे. आणि हे जमिनीशी निगडीत असल्यामुळे जसं आपल्याला घर आहे, जमीन आहे, स्थिरता आहे, त्या जीवनामध्ये तुम्हाला स्थिरता हवी असेल तर मूलाधार चक्र तुमचं स्ट्रॉंग पाहिजे. आणि तुम्हाला जर समाधान हवं असेल तरी तुमचं मूलाधार चक्र स्ट्रॉंग हवं, कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना. म्हणून इथे गणपती ही देवता दिलेली आहे. सुरुवातीचं जे चक्र ते मूलाधार चक्र. 7 चक्र. आणि जसं आता 7 चक्र ह्याच ठिकाणी आपली कुंडलिनी पण आहे. आणि रेकीमध्ये सिम्बल्स पण वापरतात. सिम्बॉल्स. चौकुरे हा सिम्बल आहे, ज्याचा म्हणजे त्याचं चक्र एक प्रकारे तो नागाचा फणा काढलेला आहे. तसंच चक्र आपला म्हणजे मूलाधार चक्रामध्ये जी कुंडलिनी स्थित आहे ती पण त्याप्रमाणेच आहे, नागाच्या फण्यासारखी. आता तर नागपंचमी पण येत आहे. आपला मूलाधार चक्र म्हणजे कुंडलिनी, जे नागाच्या स्वरूपात, म्हणजे झोपलेला नाग तिथे आहे असं बोलतात. ज्याला ऍक्टिव्ह केला की तो वरती जाणार. आणि नागाला जसं आपण दिवसतो तो फुंकारा करतो, म्हणजे दिवसल्यावरती, तसंच ही एनर्जी ज्यावेळेस तुम्ही कुंडलिनीवरती काम करतात त्यावेळेस एक प्रकारे तुमच्या जीवनामध्ये जे अनेक बदल होतात ते खूप जोरात होतात. म्हणजे जसं तुमची जी वासना आहे ती वाढते, कारण या ठिकाणी थोडीशी वासना पण आहे. म्हणजे कुठली गोष्ट मला हवी किंवा ही गोष्ट मला करायची, तर बरेच तुम्ही ऋषीमुनी पण बघितले असतील, त्यांची कुंडलिनी जागृत आहे पण त्यांच्यामध्ये राग जास्त असतो, कारण मूलाधार चक्रामध्ये राग जास्त आहे. म्हणून इथे देवी कालिका आहे, काली माता, त्याच्यामध्ये पण तेवढा राग होता. बरोबर. आता सध्या जवळच आपल्या नागपंचमी सारखा सण येत आहे. तर नागपंचमी आणि ह्या मूलाधार चक्राचा संबंध कसा आहे तर तो सांगते. जसं पृथ्वी तत्वाशी निगडीतच हे पण आहे. आणि नाग जे आहेत तेही बिळामध्ये राहत असतात. बरोबर. म्हणजे वारुळ असतं, वारुळामध्ये नाग असतात. आणि तुम्ही हा कधी विचार केलाय की पाऊस आला, म्हणजे पावसाळा आला आणि त्याच सुरुवातीलाच
पहिला सण असतो आपला नागपंचमी. नागपंचमी. हो. नागपंचमीला का म्हणजे नागांची पूजा करतात किंवा त्यांना काय इतकं हे केलं जातं, बरेच जण हा प्रश्न विचारतात. बरोबर आहे. जसं तुम्हाला पण आला असेल की हो, की नागपंचमीला भरपूर गोष्टी असतात तसं. जसं वैज्ञानिक लोक बोलतात ज्यांना की नाग तर दूध पित नाही, मग लाह्या तर खात नाही, तुम्ही का दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवतात? त्याचं कारण असं की सर्वसामान्यातला सामान्य व्यक्ती जो दूध आणि लाह्या हे अर्पण करू शकतो नैवेद्य म्हणून. आणि त्या दिवशी असं म्हणजे प्रचलित आहे. तसं जर आपण महाभारतातली गोष्ट जर बघितली आपण, तर कलियुगाची सुरुवात होणार होती. आणि ज्यावेळेस तर परीक्षित राजा हा राजा खूप म्हणजे पुण्यवान होता. अभिमन्यूचा मुलगा, अर्जुनाचा नातू. आणि ज्यावेळेस ब्रह्मास्त्र चालवलं होतं अभिमन्यूच्या पत्नीवरती, त्यावेळेस दर्भामध्ये त्याची रक्षा म्हणजे परीक्षित राजाची रक्षा भगवानाने म्हणजे श्रीकृष्णांनी केली होती. स्वतः श्रीकृष्णांनी त्याची रक्षा केली होती. आणि त्यांची पण श्रीकृष्णावरती अत्यंत भक्ती होती. आणि कलियुगाला ज्यावेळेस प्रवेश करायचा होता म्हणजे कलियुग सुरुवात होणार होती, पण परीक्षित राजा एवढा पुण्यवान होता की सर्वसामान्य व्यक्तींवर कलियुगाचा काहीच असर होणार नव्हता. मग कुठली गोष्ट म्हणजे ती कथा तशी बरीच मोठी आहे, आपला वेळ जास्त जाईल, एवढा वेळ आहे आपल्याकडे, शॉर्टकट मध्ये सांगते. पण परीक्षित राजाला एक प्रकारे म्हणजे जसं आपण बोलतो ना, एखाद्या चांगल्या व्यक्तीला संपवायचं आणि वाईट गोष्ट वाढवायची असेल तर काहीतरी तिथे केलं जातं, म्हणजे षडयंत्र केलं जातं. त्याचप्रमाणे परीक्षित राजाबरोबर पण ते षडयंत्र झालं. भृगु ऋषी म्हणजे ऋषींनी त्यांना शाप दिला. त्या शापामुळे त्यांना सांगितलं की 7 दिवसात तुमच्या सर्पदंशाने तुमचा मृत्यू होईल. बरोबर. पण आणि त्यावेळेस श्रीकृष्णाचा त्यांच्यावरती प्रेम असल्यामुळे त्यांना भगवत कथेचं म्हणजे भागवत कथा ही त्यावेळेसपासून सुरू झाली की 7 दिवसात भागवत त्याचं पारायण करायचं. बरोबर. मी माझ्या स्वतःच्या चॅनलवर याच्याबद्दल एक मोठी हे पाठवेल, त्यांना ऐकायचं असेल ते तिकडे ऐकू शकतात. म्हणजे मी ते थोडक्यात सांगते. मग त्यावेळेस एक छोटा सर्प आला, त्यांना दंश केला, पण भागवत कथा ऐकल्यामुळे त्यांचा मृत्यू म्हणजे त्यांचा मृत्यू आधीच झाला, म्हणजे ते आधीच भगवतामध्ये लीन झाले होते परमेश्वरामध्ये. पण सापाने दंश केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यावेळेस त्यांचे जे मुलं होते त्यांनी सर्प म्हणजे पूर्ण सर्प संपवायचं असं ठरवलं होतं. आणि सर्प सत्र म्हणजे एक होम केला ज्याच्यात पूर्ण सर्प ज्या म्हणजे पृथ्वीवरचे सगळे येऊन त्याच्यात त्यांचा हे होत होता, म्हणजे आहार म्हणतो ना ते पडत होतं. पण एक ऋषी होते ज्यांच्या आशीर्वादाने ते सर्पसत्र थांबलं. म्हणजे त्यांनी त्यांना समजून सांगितलं की हा एक विधीचंच विधान होतं, तुमच्या वडिलांना मोक्ष प्राप्त झालेला आहे. बरोबर. मग त्यावेळेस ते शांत झाले आणि ते सर्पसत्र थांबलं. आणि हे ज्या दिवशी घडलं ही घटना तो होता दिवस नागपंचमीचा. बरं. ओके. म्हणजे ही झाली कथा म्हणजे जे आपण धार्मिक दृष्टीने बघतो. बरोबर. पण विज्ञानाच्या दृष्टीने बघितलं आपण तर नागपंचमीला तुम्ही नागांचं संरक्षण करायचं. कारण आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत की नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, कारण तो उंदरांना खातो. बरोबर. आणि उंदीर ज्यावेळेस जास्त वाढतात म्हणजे आपल्याला जर उंदरांचं प्रमाण जास्त झालं तर ते पिकांची नासाडी करणार, ते बीळ करणार, तर खाली वृक्षांची मुळं पण खाणार किंवा धान्यांना पण ते खाऊ शकतात, धान्य पण आता त्यांनीच धान्य खाल्लं तर आपल्याला काय मिळणार? बरोबर. मग ते धान्य आपल्यापर्यंत पोहोचावं तर आपला सर्प हा मित्र आहे शेतकऱ्यांचा, गांडूळ पण शेतकऱ्यांचा मित्र आहे असं आपण शाळेमध्ये शिकलो. बरोबर. मग त्या सापांचं रक्षण व्हावं. आणि पूर्वीच्या काळी कसं लाईट वगैरे नसायची, जर ग्रीन कलरचा जर साप असेल, जर तुम्ही भाजी वगैरे चिरली तर त्याच्यामध्ये तो साप चिरला जाऊ शकतो. तसं काय होऊ नये म्हणून त्या दिवशी की आपण भाजी चिरायची नाही असं ठरवलं. नागपंचमीच्या दिवशी भाजी नाही चिरत आपण, कोणतं कट नाही करत असं. ओके. परत तवा ठेवत नाही. त्याचं कारण असं की पूर्वीच्या काळी समजा तुम्ही काही भांडं वगैरे ठेवलं, तवा ठेवला तर त्या याच्यामध्ये जर काही सापांची अंडी असेल किंवा असेल, पूर्वीच्या काळी म्हणजे जे अंधार होता आधी थोडी हे होतं ना, म्हणजे असं लाईट म्हणजे तुम्ही लाकडं वगैरे टाकले काही केलं तर त्याच्यात त्यांची अंडी फुटू नये किंवा जमिनीच्या खाली अंडी असेल त्यावेळेस शेत नांगरत पण नव्हते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सापांचं संरक्षण व्हावं म्हणून होतं. सापांबरोबर आपली मैत्री व्हावी, कारण सापाला बघितलं की आपण लगेच घाबरतो आणि लोक पळतात. पण आपली आणि सापांची जी भीती आहे सापांबद्दल ती कमी व्हावी म्हणून नागपंचमीला दूध लाया हा त्यांना नैवेद्य दाखवत होते. आणि सापांचं संरक्षण व्हावं एक छोटीशी इच्छा किंवा त्यांना जपवणूक करण्याची त्याच्या मागचा उद्देश होता. उद्देश होता. मग त्या प्रथेमुळे सापांचं संरक्षण झालं आणि सापांबद्दल असलेली
त्यांची भीती पण गेली. बरोबर. आणि आजकाल तर सर्पमित्र वगैरे पण हो. झालेले आहेत, जे सापांचं संरक्षण करतात, त्यांना पकडतात आणि जंगलात आणि सगळे साप हे विषारी नसतात. हा हा आणि पाण्यामध्ये वगैरे सगळीकडे साप असतात. आणि जसं आता आपण झोके खेळणं, हा तर हे का तर ज्यावेळेस आपण नवीनच पिकं लावले, पिकं आल्यानंतर म्हणजे नागपंचमीला झोका खेळतात का मॅम? हो बऱ्याच ठिकाणी झोके वगैरे खेळतात, बऱ्याच ठिकाणी झोके बांधून खेळतात. ओके. तर नवीनच पावसाळा सुरू झालेला असतो, सगळीकडे हिरवळ असते आणि निसर्ग आहे जो आपल्यासाठी खूप काही देतो. वृक्ष आहे, वेली आहे, तर त्यांना जो झोका बांधलेला असतो, तुमचा झोका ज्यावेळेस वर जातो त्यावेळेस तुम्ही वरती गेल्यानंतर तुम्ही हिरवळ बघू शकतात. झोका ज्यावेळेस वर जातो आणि सगळीकडे हिरवळ आहे, छान आहे. आणि हीच झाडं आहे ज्यांना लावल्यानंतर, संगोपन केल्यानंतर, कारण झाडाला ज्यावेळेस झोका बांधायचा तर ते झाड तेवढं मोठं असलं पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्ही त्या झाडाची तितके वर्ष रक्षण करा, तो तुम्हाला जर तुम्ही त्यांचं रक्षण केलं, म्हणजे त्यांना वाढवलं, तर झोका म्हणजे काय, तुम्ही आरामदायक करू शकता. आणि त्याचप्रमाणे मूलाधार चक्र, इथून जर ऊर्जा वाढली तर तुमच्या सहस्राकार चक्रापर्यंत जाऊ शकते. आणि सहस्राकार चक्रापर्यंत ही एनर्जी गेली तर तुम्हाला एकदम रिलॅक्स फील होतो. पण ज्यावेळेस तुम्ही झोक्यात बसतात आणि झोका वर जातो त्यावेळेस तुमच्या पोटात एक गोळा उठल्यासारखं होतं. तर तसंच ही एनर्जी ज्यावेळेस वरती उठते तर तोच प्रक्रिया होते तुमच्या शरीरामध्ये पण, की एनर्जी जोरात उठते. तुमच्या शरीरात तुम्हाला खूप एनर्जी झाली, म्हणजे आली आहे असं वाटतं. म्हणजे हे जे सण आहेत किंवा जे तुमच्या शरीराची रचना आहे ही थोडी थोडी सारखीच आहे. सारखी. मॅम, आता मूलाधार चक्राबद्दल तुम्ही जे सांगितलं, पण कुणाचं चांगलं आहे का वाईट आहे, तर त्याचे काय लक्षण आहे? हो, चांगलं जर म्हणायचं ठरलं तर ती व्यक्ती स्ट्रॉंग असते, डिसिजन एकदम स्ट्रॉंग असतो त्या व्यक्ती. ती व्यक्ती कधीच कोणाला घाबरत नाही, त्यांचं मूलाधार चक्र स्ट्रॉंग असतं. त्याचप्रमाणे जसं गणपती इथली देवता आहे, कुठल्या पण गोष्टीची सुरुवात लवकर, काही लोकांना निर्णय लवकर घेता येत नाही. आपण म्हणतो की किती दिवस झाले तुला सांगितलं ही गोष्ट, तू का नाही करत आहे? बरोबर. सुरुवातच नाही ते करू शकत. आपण म्हणतो कुठल्या गोष्टीची सुरुवात करताना गणपतीची पूजा करणं, बरोबर. तसंच मूलाधार चक्र आहे. सुरुवात करताना तुम्हाला म्हणजे गणपतीची उपासना करावी लागते, म्हणजे तुम्हाला मूलाधार चक्राची स्ट्रॉंगनेसपणाची स्ट्रॉंग बनवून जातो. बरोबर. तुम्हाला असायला हवं, त्यामध्ये स्ट्रॉंगपणा हवा, निर्णय क्षमता हवी. त्याचप्रमाणे टिकून राहणं. आता समजा एखाद्या व्यक्तीने दुकान काढलं, समजा भाजीपाल्याचं दुकान लावलं, असं समजा की सकाळी तुम्हाला उठून जायचं, भाजीचं दुकान लावायचं, किंवा तुम्ही पेपर टाकायचं, की रोज तुम्हाला पेपर टाकायचं, म्हणजे 5 वाजता उठून, 5 नाही अगदी 3-4 वाजताच उठून तुम्हाला पेपरचं बिझनेससाठी जावं लागतं. मग एखादा व्यक्ती आज केलं, 2 दिवस केलं, रोज उठून काय मला जायचं, मी नाही जात. किंवा विद्यार्थी आहेत, रोज उठून काय अभ्यास करायचा, कंटाळा केला त्यांनी, तुमची सुरुवातच चांगली नाही झाली, तर परिणाम कसा मिळणार? ज्यावेळेस तुम्हाला डिले होतो एखाद्या गोष्टीमध्ये, मग तुम्हाला होतच नाही कंटिन्युटी करणं, ते समजायचं तुमचं मूलाधार चक्र पूर्णपणे ब्लॉक आहे. आणि एखादा व्यक्ती बघा ठरवतो, आपण म्हणतो मी जे ठरवलं ते करतो, असे जे व्यक्ती असतात ना, ठरवलं ते केलं, तर त्यांचं मूलाधार चक्र स्ट्रॉंग आहे. आणि समाधानी असतात असे लोक, समाधानी असतात, हॅपी असतात. तुम्ही गणपतीचं जर उदाहरण बघितलं असलं, गणपती कसं आहे, त्याचं पोट मोठं आहे, त्याचे कान खुश आहे, कान मोठे आहे, त्याचं कारण, आणि नाक लांब आहे. तर तुम्ही बघा जमिनीवर ज्यावेळेस पाऊस पडतो, सुगंध किती सुंदर येतो. बरोबर आहे. त्या व्यक्तीचं स्मेल पण त्या व्यक्तीचं खूप म्हणजे असं की त्याला पटकन कळतं. एखाद्या गोष्टीला आपण म्हणतो, काही लोक भाजीमध्ये मीठ नाही टाकलं तरी त्यांना कळतं नुसतं स्मेलवरनं. बरोबर आहे. त्यांची ती स्ट्रॉंग असते. काही लोक आपण म्हणतो आम्ही इकडे बोलतो पण त्याला तिकडे ऐकायला येतं. हे काय येतं? कारण त्याचं ते चक्र स्ट्रॉंग असतं. मॅम, एखादी रेमेडी सांगा ना. रेमेडी म्हणजे एक उपाय सांगा कोणता तरी, की तो केल्याने मूलाधार चक्र चांगलं होऊन जाईल. आणि साधा सोपा उपाय सांगते मी, कोणीही करू शकतं. त्यासाठी तुम्ही गणपतीची उपासना करू शकता, ओम या मंत्राचा जप करू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला ह्या पण गोष्टी नाही करायच्या तर तुम्ही सकाळी जमिनीवर चालू शकता. सकाळी जमिनीवर चालायचं विदाऊट चप्पल. हो, तुम्ही झाडं लावू शकता. आणि अजून एक आहे, जर झाडांचं जे उदाहरण मी आता दिलं, म्हणजे एक ते उदाहरण तुम्हाला देईन मी नंतर, पण तरी म्हणजे त्याचं ते येणारच आहे उदाहरण, पण तरी सांगते की तुम्ही झाडं लावणं, मातीशी तुम्ही हे राहा. तुम्ही शेतकरी बघितला असेल, शेतकरी जे आहेत, आपण शेतकऱ्यांना सांगतो म्हणजे त्याचं पीक बिचाराचं एखाद्या याच्यामध्ये वाहून जातं किंवा त्याला तोटा येतो, पण तो पुन्हा परत शेती करतो पुढच्या वर्षी, तेवढ्याच खुशीने, आनंदाने, उत्साहाने करतो तो, आणि तो एकदम समाधानी असतो, कारण तो त्या जमिनीशी कनेक्टेड आहे. मी सांगितलं की तो हे असतो, म्हणजे पूर्णपणे जसं सांगितलं हॅपी असतो. मूलाधार चक्र ज्यांचं स्ट्रॉंग आहे तो समाधानी असतो. शेतकरी पण समाधानीच असतो. आणि असे शेतकरी पण तुम्ही बघितले असेल की ते कुठेही झोपले झोप येते. बरोबर.
आणि त्याचप्रमाणे आपण कोणाला बोलताना पण असं बोलतो की जमिनीशी जोडून राहा. म्हणजे एखादा व्यक्ती खूप सक्सेस झाला, बरोबर. त्याला सांगतो की हो, तू जरा जमिनीशी तुझे पाय जमिनीवर ठेव. त्याचं कारण काय, की ज्यावेळेस तो स्ट्रॉंग असतो, म्हणजे स्टेबल असतो, तर त्यावेळेस त्या गोष्टी अचीव जे करतो ना त्याच्यापर्यंत त्या टिकतात. बरोबर. तुम्हाला जर वाटतं की माझं नाव, माझी संपत्ती टिकावी, तर तुमच्या मूलाधार चक्राला तुम्ही स्ट्रॉंग करा, समाधानी राहा. आणि ज्यावेळेस तुमचं हे चक्र बिघडतं ना, तुमच्यामध्ये लालच जास्त वाढते, राग जास्त वाढतो, मलाच हवं ही गोष्ट, म्हणजे कसं कोणाचं किती ओरडून घेता येईल ते बऱ्याच जणांचं तुम्ही बघितलं असेल की हो हे मला हवं, हे मला हवं. संपत्तीचं वाटप पण करताना मला चांगल्या गोष्टी मला हव्या, त्यांचं ते चक्र बिघडलेलं असेल. मॅम त्याच्या पुढचं चक्र कोणतं, म्हणजे मूलाधार झालं, मग आता दुसरं चक्र कोणतं? त्याच्यानंतर स्वादिष्टान चक्र. ओके. स्वादिष्टान चक्र म्हणजे निर्मितीचं चक्र, जे नवनवीन निर्मिती करणं. आता आजकाल आपण बघतो प्रत्येकाला काही ना काही नवीन शिकायचं असतं. आपला जन्म जो होतो त्याच्यात पण आपली निर्मिती आली. निर्मितीचं कार्य आहे, जलतत्व आहे. तसं सांगितलं पृथ्वी तत्व. पृथ्वीमध्ये जर तुम्ही झाड लावलं, त्याला उगण्यासाठी पाणी हवं. स्वादिष्टान चक्राला पाणी आहे, पाणी आलं तरच पाण्यामध्ये ऑक्सिजन पण आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. भावनिक चक्र आहे हे, भावनिक आहे. आणि जकडून ठेवणं म्हणजे जोडून ठेवण्याचं काम पण हे चक्र करतं. नातेसंबंध जोडणे, एखाद्या गोष्टीवरती कंटिन्यू राहणं, हे पण हे चक्र करतं. म्हणून ज्यांना कधी कधी व्यसन होतो, एखादा व्यक्ती कंटिन्यू व्यसन करत असतो, बॅड हॅबिट लागलेले असतात, त्याचं हे चक्र खराब झालेलं असतं, स्वादिष्टान चक्र. त्यामुळे तो व्यसन करतो, व्यसन करतो. बापरे. आणि ह्याच चक्रावरती आपल्या मेंटल म्हणजे जो आपण म्हणतो ना भावनिक याच्यावरती, म्हणून बघा अमावस्या आणि पौर्णिमा याला ज्यांना कोणाला मानसिक आजार असतात हे जास्त वाढतात, कारण त्यांचं हे चक्र जास्त डिस्टर्ब होतं त्यावेळेस. स्वादिष्टान चक्र. हो, स्वादिष्टान चक्र. आता जर आपण बघितलं कलाकार क्षेत्र, समजा आता एखादा सुंदर रेसिपी करणारा व्यक्ती आहे, त्याने एखादी रेसिपी केली, नवीन पदार्थ केला, किंवा एखादा ड्रेस बनवला. आज ही ड्रेसची ट्रेनिंग चालू आहे, पण तो नवीन शोध काढतच असतो ना. डिझाईनचा असेल, कवी असेल, कोणीही. जसं आई आहे, आज संध्याकाळी काय स्वयंपाक केला, उद्या काय, प्रत्येकाला नवीन काही ना काही करायचं असतं. त्यावेळेस त्याचं हे चक्र पाहिजे चांगलं स्ट्रॉंग. ओके. हा भावनांशी जोडलेला आहे. नातेसंबंधावरती परिणाम होतो. हे खराब असेल तर नातेसंबंध खराब होतात. हो, नातेसंबंधही खराब होतात. आणि हे जर तुम्हाला चांगलं करायचं असेल तर तुम्ही जसं शंकराला पाणी घालणं, आणि काही लोकांना युरिनचे पण त्रास होतात, लघवी नाही होत, किंवा डिलिव्हरी झालेली लेडीज असते, तिला पण लघवीला जाताना किंवा सिजर झालं असेल, लघवीला जायचं असेल, बाथरूमला जायचं असेल, तर त्यावेळेस त्या व्यक्तीला त्रास होतो लेडीजला. तर त्यावेळेस करायचा हा छोटासा उपाय आहे की नळ चालू करून द्यायचा, किंवा त्यांची पायावर म्हणजे त्यांचे पाय असतात ना, पायावर पाणी टाकायचं, तुम्हाला लगेच बाथरूमला होते. ओके. पायावर जर पाणी टाकलं किंवा नळ चालू करून 2 मिनिटं त्या पाण्याच्या प्रवाहाकडे जरी तुम्ही पाहिलं तर लघवी पटकन होते. बरोबर. बऱ्याच जणांना युरिनचे भरपूर प्रॉब्लेम असतात. आता जर तुम्ही बघितलं तर जलथेरपी ही सर्वत्र आजकाल आहे. जसे आपले दिलीप कुमार यांना पण जलथेरपी दिलेली होती. त्याच्या घरात भरपूर फिश टँक होते, पाणी पण होतं. तुम्हाला पण जर म्हणजे तुम्ही पण स्वतःही करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही फिश टँकच असायला हवे असं नाही, जिथे पाणी असेल त्या ठिकाणी तुम्ही फिरायला जा. बऱ्याच ठिकाणी बघा, आपण पाण्याच्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला एकदम शांत वाटतं, छान वाटतं. पाण्यामध्ये जर पाय सोडून बसले तुम्ही तर एकदम रिलॅक्स फील होतं तुम्हाला. त्याचं कारण की जलतत्व हे भावनांवरती काम करतं. म्हणून बघा जे काही प्रेमाचे जे गीत आहेत ते पावसातच शूट केलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे रोमॅन्टिक सॉन्ग लावायचं ठरलं की त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याचा पाऊस येतो. म्हणजे हिरो हिरोईन तुम्हाला पावसात किंवा पाण्यात भिजताना दाखवते, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय भावना निर्माण होतात, प्रेमाच्या भावना निर्माण होतात ना. बरोबर आहे. म्हणजे जे आहे, किंवा जर तुम्हाला अग्रेशन जरी दाखवायचं असेल तर मारामारी जरी दाखवतात, बऱ्याच ठिकाणी फाईट दाखवतात, पावसात दाखवतात. पावसामध्ये म्हणजे तुमच्या भावना पाण्याशी निगडीत आहे. बरोबर. हे तुम्हाला जर स्ट्रॉंग करायचं असेल तर तुम्ही जसं सांगितलं जलथेरपी करू शकता. पिंडीवरती पाणी घालणं हे जे आहे आपण देतो महादेवाच्या, हो, ते तुम्ही करू शकता. महादेवाला पाणी अर्पण करू शकता. किंवा घरामध्ये जर तुम्हाला वाटतंय की नाही मी हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, तर तुम्ही साध्या पाण्याचं जे आहे चित्र ते जरी बघितलं तरी चालेल. किंवा पाणी हातात घेऊन तुम्ही प्रार्थना करून ते पाणी पिलं की माझ्या शरीरामध्ये हे तत्व किंवा तुम्हाला ज्या गोष्टी हव्या त्या पाण्यावरती बोलून, जे आता तुम्ही बघितलं पण असेल बऱ्याच ठिकाणी पाण्याला हिलिंग करून पाणी प्यायला देतात. तर ही थेरपी म्हणजे याच्याचसाठी आहे. तुम्ही पाण्याला म्हणजे दुसरं काही न करता तुम्ही हातात पाणी घेऊन ज्या तुमच्या इच्छा आहे त्या बोलून ते पाणी जर पिलं तुम्ही
तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट. चांगले रिझल्ट मिळतात. पूर्वीच्या काळी बघा मंत्र जप करून किंवा मंत्रून पाणी द्यायचे प्यायला, तीर्थ द्यायचे प्यायला, अगदी मरतानाही पाणी देतात. तुमचं प्राण जाणार असेल शरीरातला त्यावेळेसही तुम्हाला पाणी देतात प्यायला, की नाही ह्या व्यक्तीला 2 थेंब पाणी. म्हणजे तुमच्या नुसत्या शरीरावर नाही तर आत्म्यावर सुद्धा ते पाणी काम करतं. म्हणून म्हणतात ना की मरताना त्याला देवाचं नाव घेऊन पाणी पाजलं पाहिजे, त्याला मोक्ष मिळेल. म्हणजे तुमचं पूर्ण म्हणजे एनर्जी जे मी मगाशी सांगितली जी संपत नाही, म्हणजे आत्मा आहे जो हे शरीर त्यागून दुसरं शरीर धारण करतो, म्हणजे त्याला पुढे मोक्ष मिळण्यासाठीही चिंतेत देतात. अगदी तुम्ही पिंडदान करतात त्याच्यात पण तुम्हाला पाणी सोडायला सांगतात. बरोबर आहे. पाणी त्या ठिकाणी पाहिजेच. पूजा करताना म्हणजे तुम्ही शुभ कार्य करा, पाणी तुम्हाला सोडायला लावतात. बरोबर. चांगलं म्हणजे कुठलं पण कार्य करा, अगदी पाण्याचं महत्व खूप वेगळं आहे. अगदी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पण आजूबाजूला तुम्हाला पाणी घेऊन फिरतात. म्हणजे तुमचा जन्म होतो त्यावेळेस पण बाळाला आधी जन्माला आल्यावर पाण्यात ठेवतात, त्याच्या अंगावर पाणी टाकतात. बरोबर. त्याचा श्वास येतो आणि तो रडतो. म्हणजे ह्या गोष्टी याच्याशीच निगडीत आहे. म्हणजे पाणी तुम्हाला बघा किती गोष्टींमध्ये उपयुक्त पडतं. म्हणजे जन्माला आल्यावर पण तुम्हाला पाण्याने पहिले आंघोळ घालतात त्या बाळाला, थंड पाण्याने पटकन. मृत्यूच्या वेळेस पण तुमच्या आजूबाजूला पाणी, पिंडदान देतानाही पाणी, तुम्ही शुभ कार्य करतानाही पाणी, देवाला तुम्हाला आंघोळ घालायचा, अभिषेक करायचा, म्हणजे पाणी हे तुमच्या जीवनाशी तेवढं निगडीत आहे. तसंच हे तत्व ही तेवढं तुमच्या जीवनाशी निगडीत आहे. पुढचं चक्र कोणतं मॅम? पुढचं आहे मणिपूर चक्र, म्हणजे नाभी चक्र. नाभी आपल्या बेंबीवर जे आहे त्याला नाभी चक्र म्हणतात, त्याला सूर्यचक्रही म्हणतात. त्याचा रंग येलो आहे, स्वादिष्टान चक्राचा ऑरेंज आहे, जसं केसरी आहे. जसं मगाशी मी त्याचं सांगितलं तर हनुमान हे त्याचं म्हणजे तिथली देवता ब्रह्मदेवता आहे, ब्रह्मदेवता निर्मितीचं काम करतात. बरोबर. आणि वरचं आहे ते सूर्यचक्र. ओके. सूर्यचक्र जे आहे हेच म्हणजे जसं आपण म्हणतो ना की पृथ्वीवरती जीवन आहे, सूर्यापासून एनर्जी मिळते. आपण आईच्या पोटात असतो त्यावेळेस तुम्हाला नाभीतनच अन्न पुरवलं जातं. बरोबर. नाभीतनच आपलं कनेक्शन असतं. बरोबर. कॉर्ड तिथे असते आणि तिथून ते कट केले जाते ज्यावेळेस आपला जन्म होतो. बरोबर. आणि तुमच्यामध्ये तेवढी हिंमत पण असते ते ह्या चक्रामुळे. आणि हे चक्र जर तुमचं ऍक्टिव्ह असेल तर ती व्यक्ती कधीच आळशी नसते. ओके. ती व्यक्ती आळशी नसते, प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करते आणि स्ट्रॉंग पण असते. आपण एखादी गोष्ट ज्यावेळेस उचलतो जड आपल्याला उचलायचं असेल, कारण हिंमत देण्याचं कार्य करते, त्यावेळेस आपण असं उचलायला लागलो तर उचलत नाही, पण आपण उचलताना असं करतो तर जोर जास्तीत जास्त आपल्या पोटावर पडतो. बरोबर आहे. उचलायचं असेल हेवी कुठली पण गोष्ट. बरोबर. म्हणजे तुमच्यामध्ये हिंमतेचं काम हे चक्र करतं. टाइम टू टाइम प्रत्येक गोष्ट करायची असेल तर तुमचं हे चक्र करतं. म्हणून जे डान्सर असेल किंवा जे मोठे हिमतीचे कार्य करतात बरोबर ते हेच काम करतात. जसं ब्रुसली होतं ज्याचं हे चक्र ऍक्टिव्ह होतं, जे डान्सर असतात त्यांचे. म्हणून मोठे मोठे डान्सर असतील किंवा फायटर असतील, अगदी पिक्चर मध्ये पण बघितलं असेल किंवा याच्यामध्ये कुठल्या पण ठिकाणी बघितलं असेल जिथे फाईट वगैरे करतात डान्सर, कोणी मागणं येतं कोणी वडणं, पण त्यांना त्या गोष्टी पटकन करतात कारण त्यांच्यामध्ये त्यांना ते सेन्स जागे झालेले असतात. त्यांचं नाभी चक्र स्ट्रॉंग असतं म्हणजे एकदम, त्यामुळे ते ऍक्टिव्हिटी करू शकतात. हो, त्या गोष्टी त्या करू शकतात. आणि ज्यांचं खराब आहे ते काय, त्यांना काय प्रॉब्लेम येतात? आळशीपणा येतो त्यांचा, लेझीनेस येतो. त्यांच्यामध्ये लेझीनेसपणा, आळशीपणा जास्त, ते पटकन काम नाही करू शकत किंवा मग त्यांच्यामध्ये राग तीव्र होतो. ओके. अग्रेसिव्ह म्हणतात. अग्रेसिव्ह, मीच खूप चांगला, गर्विष्ठ, मला सर्वांनी मान सन्मान द्या, बरोबर, हे त्यांच्यामध्ये असतं. मी सगळीकडे माझंच हे असलं पाहिजे, म्हणजे काही केलं नाही तरी पण मीच चांगला, मीच भारी, हे त्यांच्यामध्ये असतं. आणि नाभी चक्र ज्यावेळेस स्ट्रॉंग असतं तर ती व्यक्ती खूप म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये नावलौकिक, म्हणजे हे सूर्यचक्र आहे. जसं सूर्याला कोणी झाकू शकत नाही, तसं यांचं चक्र ज्यावेळेस तुमचं हे स्ट्रॉंग असतं त्यावेळेस तुम्ही केलेलं कार्य हे कधी लपू शकत नाही. ओके. तुम्ही असे लोक पण बघितले असतील की ज्यांना बऱ्याच जणांनी म्हणजे नाकारलं होतं, पण त्यांनी त्यांचं कार्य असं करून दाखवलं की जगामध्ये त्यांचं नाव लौकिक अजूनही आहे. म्हणजे मग ते अनेक संत असतील, सायंटिस्ट असतील, अनेक कलाकार असतील, त्यांचं हे चक्र त्या ठिकाणी जागृत होतं आणि स्ट्रॉंग होतं. जसं मी तुम्हाला ब्रुसलीचं उदाहरण दिलं, आज तो नाही पण त्याचं उदाहरण आजपर्यंत देऊ शकतो आपण. आपण सचिन तेंडुलकर असेल, माधुरी दीक्षित आहे, हे उदाहरण आहेत की त्यांचं ते चक्र जागृत होतं चांगलं, म्हणून त्यांचं नाव लौकिक अजूनही आहे. बरोबर आहे. मग आता ज्यांचं हे चक्र खराब असेल, तर नाभी चक्र जे आपण म्हणतो, तर ते चांगलं करण्यासाठी तुम्ही एखादी उपाय काय सांगाल? याच्यासाठी तुम्ही विष्णू सहस्त्रनाम वाचू शकता,
विष्णूची उपासना करू शकता. सकाळी उठून तुम्ही सूर्याचं दर्शन करू शकता. ओके. बघा सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला लोक जातात. त्यांना आरोग्य मिळतं. त्याचं कारण असं असतं की ते सकाळी जी ऊर्जा आहे, एनर्जी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचते. सूर्यांचं दर्शन घेता. अक्षय कुमार आहे. अक्षय कुमाराने त्याच्या एका ह्याच्यात सांगितलं आहे की आजपर्यंत त्याने सूर्योदय कधी चुकवलेला नाही. ओके. म्हणजे सूर्याचं दर्शन तुम्ही घेतलं तर तुमच्यामध्ये त्या गोष्टी तेवढ्या आकर्षित होतात. तुम्हाला नाव, लौकिक प्रसिद्धी 100% मिळते बरोबर या चक्रामुळे. पुढचं चक्र कोणतं मॅम? पुढचं चक्र आहे अनाहत चक्र. अनाहत म्हणजे दोन गोष्टीचा टक्कर न होता जो आवाज येतो तर अनाहत चक्र. बरं. ओके. अनाहत चक्र हे हृदय चक्र आपण बोलतो. जे आपण जन्माला येण्याआधीच हे चक्र जागृत होतं. म्हणजे तुम्ही आईच्या गर्भात असतात त्यावेळेस जर डॉक्टर चेक करतात तुमच्या हृदयाचे ठोके, म्हणजे तुमचं हृदय चक्र हे त्यावेळेस जागृत असतं. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस तुमचा मृत्यू होतं तर तुमचे डॉक्टर काय चेक करतात? तुमचे हृदय चक्र बंद की मग डॉक्टर काय सांगतात ही व्यक्ती मृत झाली आहे. आणि गर्भामध्ये पण जर हे ठोके नाही जाणवले तर तिला बाळ नाहीये. बरोबर आहे. तुम्हाला त्यावेळेस सांगतात की ऑपरेट करा, म्हणजे ते काढून टाका. म्हणजे हृदय चक्र एवढं स्ट्रॉंग आहे. तुम्ही जन्माला येण्याच्या आधीपासून म्हणजे पृथ्वीवर जन्माला आल्यावरती पण आणि जाताना पण हे हृदय चक्र काम करतं. हृदय चक्र प्रेम, माया, ममता याच्याशी आहे आणि याचा रंग हिरवा आहे आणि निसर्गाशी जोडलेला आहे. म्हणून तुम्हाला आता सध्या पावसाळा आहे, हिरवळ बघितल्यावरती तुम्हाला छान वाटतं. बरोबर. आणि मी मगाशी जसं सांगितलं की तुम्ही नागपंचमीला झोका घेतात, उंच झोक्यामध्ये बसतात, तर निसर्गाशी जोडलेला आहे. तर निसर्ग हा आपल्याला बऱ्याच गोष्टी देतो. आता आपण जर निसर्ग, तुम्ही बघा जर पाऊसच नाही पडला, पिकच नाही आली, हिरवळच नाही आली, तुम्ही काय खाणार? बरोबर. म्हणजे तुमचं जीवन ह्या हिरवळीवरच आहे ना. म्हणजे जे पृथ्वीवरती हिरवळ येते म्हणजेच पिकं येतात, अन्नधान्य येतं, ते खाल्ल्यानंतरच तुम्हाला एनर्जी मिळते. बरोबर आहे. जर तुम्हाला तिथनं जेवणच नाही मिळालं म्हणजे तुमचं हृदय चक्र 100% बंद पडणार. बरोबर आहे. मृत्यू होणार तुमचा. ही एनर्जी म्हणजे हे हृदय चक्र म्हणजे तसं बघितलं तर निसर्गामध्ये पण म्हणजे हे चक्र आपले शरीरामध्ये आणि बाहेर बरोबर आहेत, म्हणजे कनेक्ट आहे. कनेक्ट. मग ज्यांचं हे चक्र खराब असतं त्यांना काय प्रॉब्लेम येतो आयुष्यात? हे चक्र जर खराब असेल तर ते दुसऱ्यांवर प्रेम करू शकत नाही, बदला घेण्याची वृत्ती जास्त असते, माफ करण्याची वृत्ती नसते आणि स्वतःमध्येच हरवलेले असतात, स्वतःवर जास्त प्रेम करणारे लोक असतात. आणि ज्यावेळेस तुमचं हे चक्र चांगलं असतं म्हणजे सकारात्मक असतं त्यावेळेस ते पटकन दुसऱ्याला माफ करणं, दुसऱ्याला देण्याची वृत्ती असते. आणि ह्या चक्रामध्ये जर तुम्हाला बघितलं म्हणजे हे चक्र तर ह्या चक्राचं जर सिंबल बघितलं आपण, 2 त्रिकोण आहेत, एक वरच्या दिशेने एक खालच्या दिशेने. म्हणजे हे चक्र जर तुमचं निगेटिव्ह असेल तर जसं मी सांगितलं की तुम्हाला हिंमत असते, मारामारी करणं, आपलपोटीपणा तोपणा तुमच्याकडे येतो. आणि हे चक्र जेव्हा वरती जातं डिवाइन मध्ये तर त्यावेळेस ती व्यक्ती तेवढी स्ट्रॉंग होते. दुसऱ्यांमध्ये म्हणजे आपण म्हणतो ना की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला देव बघितला पाहिजे, प्रत्येक आत्म्यामध्ये परमात्मा बघितला पाहिजे. आणि तुम्ही जर आत्म्यामध्ये परमात्मा म्हणतो स्थान त्यांचं याच ठिकाणी आहे, हृदयात. आपण कुठे पण म्हणतो देवाला नमस्कार करताना तुम्ही इथेच नमस्कार करता, हात जोडताना पण काय इथे हात जोडतो आपण. आणि ज्यावेळेस म्हणजे कुठल्या पण धर्मामध्ये बघितलं असेल तर तुम्ही हृदयाला हात लावता. म्हणजे ख्रिश्चन लोक असेल ते पण असंच करतात. म्हणजे कुठल्या पण धर्मामध्ये तुम्ही छातीजवळच हात लावता. बरोबर आहे. कारण याच ठिकाणी तुमचा आत्मा आहे, याच ठिकाणी परमात्मा आहे. म्हणजे हे चक्र तेवढं स्ट्रॉंग असायला हवं. आणि त्याचा उपाय काय द्याल ज्यांचं स्ट्रॉंग नाहीये त्यांना? तुम्ही निसर्गामध्ये राहा जास्तीत जास्त. ओके. जसं मी सांगितलं मगाशी, तुम्ही झाडे लावा, हिरवळ बघा. तुम्ही निसर्गामध्ये तुम्हाला ज्यावेळेस वाटतंय की खूप उदास, बघा बऱ्याच वेळेस तुम्ही असं पण बघितलं असेल कोणी मित्र आहे, अरे तो सांगतात पण याचा मूड काही चांगला नाही, हा खूप उदास आहे, चल आपण याला कुठेतरी फिरायला घेऊन जाऊ. तर फिरायला तुम्ही कुठे घेऊन जातात? निसर्गातच जातात. बरोबर. मग तिथे गेल्यावर त्याला फ्रेश वाटतं. तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये आपण म्हणतो की रोजचं आहे आपल्याला कामाला जाणं येणं, पण तुम्ही ज्यावेळेस एखाद्या ट्रिपला जातात, मग ट्रिपला जाताना तुम्ही असंच ठिकाण निवडता त्या ठिकाणी हिरवळ असेल, जिथे निसर्ग असेल आणि त्या सानिध्यात जाऊन तुम्ही फ्रेश होता, रिफ्रेश होतात. त्याच्यामुळे मग ते आपलं हात चक्र जे म्हणतो आपण ते चांगलं. तुम्हाला बघा ऑक्सिजन कुठून मिळतो? वनस्पतीपासून, ट्रीज पासून. आणि मग तो ऑक्सिजन जातो कुठे? हृदयात जातो. तोच हृदय तुमच्या शरीराला ऑक्सिजन तुमच्या मेंदूला ऑक्सिजन पुरवतो. बरोबर. म्हणजे हे चक्र तुमचं आपण सांगितलं की शरीरामध्ये आहे ते बाहेर पण आहे. बरोबर. म्हणजे हे तुमचं त्याचा रंग जो हिरवा आहे आणि जे प्रेमाचं प्रतीक आहे. आणि हिरवा जरी रंग असेल तुम्ही ग्रीन कलरचं हवा तर ग्रीन कलर तुम्ही बघा, त्या मोबाईल मध्ये ग्रीन कलरचा हार्ट जे आहे ना ते तुम्ही लावून बघा. ग्रीन कलरचा हार्टचं चक्र जे आहे ना
इमेज त्याचं लावून बघा 5 मिनिटात. ग्रीन कलरचा हार्ट शेप काढा. हा, ग्रीन कलरचा इमेज. ओके, गुगल वरती सर्च करा. ठीक आहे, ठीक आहे. ग्रीन हार्ट. हा, ओके. हा, बघू. हम्म. हा, 10 ते 15 सेकंद त्याच्याकडे बघा. आणि तुमची व्हाईट वॉल आहे ना, त्याच्याकडे बघा. आता कुठल्या कलरचं दिल दिसलं तुम्हाला? पिंकिश शेड आली मॅम, अशी पिंकिश Right. शेड. हो, आली पिंकिश शेड. म्हणून ते प्रपोज करताना कोणाला. आणि तुम्ही रेड कलरचं पण बघून बघा. रेड कलरचं पण दिल बघा. हा, रेड कलरचं करून बघा. रेड कलरचा दिल बघा. आणि त्याच्याकडे पण 15 सेकंद बघा. आणि कोणता कलर दिसतो ते सांगा. आणि नजर ठेवल्यावरती 5 सेकंद तशीच ठेवा. अशीच हलवू नका तुम्ही. जेव्हा भिंतीकडे बघाल त्यावेळेस पण. ग्रीन कलरचं दिसतंय. राईट. येस 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 येस, एक्झॅक्टली. म्हणजे ह्या ज्या चक्रांचा रंग आहे जो आपल्या पूर्वजांनी दिला होता. तर आता विज्ञानाने ही गोष्ट प्रूव्ह केली, किंवा मी तुम्हाला आता सांगितलं की हा कलर म्हणजे ग्रीन कलर हा प्रेमाचं प्रतीक जे आपण म्हणतो. पण प्रेमाचं प्रतीक देताना तुम्ही रेड रोज देतात. हे का देतात त्याचं उदाहरण आता कळालं. म्हणजे प्रत्येक एक्झॅक्टली. मला खूप शॉक झालाय की रेड पण ग्रीन कसं काय दिसतोय. हा, राईट. हे तुम्ही प्रेक्षकांना पण दाखवा त्यांना. हा, मी तो लावेल की त्यांनी तसं बघायचं आणि नंतर ट्राय करा. त्यांना डेफिनेटली कलर. तुम्ही जर बघितला 10 ते 15 सेकंदानंतर तुम्ही बघितला रेड कलर बघून तर ग्रीन दिसतो. बरोबर. कारण हृदय चक्राचा रंग हिरवा आहे. आणि जसं मी सांगितलं की तुम्हाला फिरायला जायचं असेल, प्रेमी आणि प्रेमिका ज्यावेळेस फिरायला जातात त्यावेळेस ते कुठल्या अरण्यात याच्यात नाही जात. ते हिरवळ जिथे ग्रीनरी मध्ये जातात, ओसाड जागेवर नाही जात. बरोबर आहे. बगीच्यामध्येच भेटतात ते. हो, तिथेच त्यांचं प्रेम फुलतं. आणि देताना पण तुम्ही प्रेमाचं प्रतीक हे लाल, जिथे तुमचं प्रेम शुद्ध आहे तिथे तुम्ही गुलाबी कलर देतात. बरोबर आहे. जे तुमचं हृदयचक्र दाखवताना जर हा विचार कधी कोणी केला की नाही माहित नाही मला, की जर हृदयचक्र दाखवताना ग्रीन कलरचं दाखवतात आणि ग्रीन कलरच तुम्ही ध्यान करताना मेडिटेशन करताना करतात. बरोबर आहे. पण प्रेमाचं जर म्हणजे प्रेम आपण इथेच दाखवतो ना, हृदयातच प्रेम आहे असं म्हणतो ना. पण देताना रेड रोज का देतो? बरोबर. म्हणजे फक्त एक परंपरा चालत आली, अरे हो तुझं प्रेम आहे या व्यक्तीवर मग तू लाल गुलाब दे. तुम्ही गुरूंना पण देतात ज्यावेळेस गुरु बनवतात, बरोबर. त्यावेळेस गुरूंचं स्थान पण आपल्या हृदयातच असतं. तिथे पण लाल फुलच देतात. बरोबर आहे. गुलाबाचं फुल म्हणजे त्याचा रंग आणि याचा हे बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही जर हे म्हणजे आता तुम्ही ज्याप्रमाणे बघितलं म्हणजे तुमच्या निरीक्षणातनं जे बघितलं म्हणजे तुमच्या अंतर्मनात जो रंग होता तोच तुम्हाला दिसला. बरोबर. म्हणजे इथे हे तुम्हाला कनेक्ट ते होतं. म्हणून ते जे आपल्या पूर्वजांनी काढलं, जे आता विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे, बरोबर. पण आपल्या ऋषीमुनी कितपर्यंत पोहोचलेले होते ते तुम्हाला कळालं असेल आता. जे तुमचं अंतर्मन जे आहे ते पण त्यांना माहिती होतं. पुढचं चक्र कोणतं? पुढचं जे चक्र आहे ते थ्रोट चक्र आहे. ओके. थ्रोट चक्र जे आहे त्याचा रंग जो आहे आकाशी कलर आहे. ज्यावेळेस तुम्ही गाणं म्हणतात किंवा कुठल्या गोष्टीचं वर्णन करतात त्यावेळेस तुम्हाला छान वाटतं. ओके. आणि ज्यावेळेस तुमचं हे चक्र जागृत असतं त्यावेळेस तुमची वाणी मधुर असते आणि तुमच्यामध्ये अशी एक शक्ती येते, निर्माण होते की तुम्ही ज्यावेळेस एखादी गोष्ट तुम्हाला हवी, काही लोक बोलतात मी जे बोलतो ते होतं, म्हणजे मी म्हणणार त्याच गोष्टी घडतात. बरोबर. किंवा मॅनिफेस्ट ज्यावेळेस आपण करतो माझ्या इच्छा पूर्ण व्हाव्या तर त्यासाठी हे चक्र काम करतं. जर ह्या चक्रावर जर तुम्ही किशोर कुमारांचं उदाहरण बघितलं किंवा जे गायक आहेत सकाळी उठल्या उठल्या रियाज करतात. बरोबर. तुम्हाला सांगितलं की हाच बघून आपण स्तोत्र बोलतो, मंत्र बोलतो. सकाळी सकाळी उठूनच गायक जे आहेत ते रियाज करतात. त्याचं कारण काय? तुमचं हे चक्र स्ट्रॉंग करतात ते. ओके. ज्यावेळेस ते त्यांचं चक्र स्ट्रॉंग करतात त्याच वेळेस तर गाण्यामुळे आपल्याला पुरळ पडते. एखादं गाणं आपल्याला सारखं सारखं का ऐकावं वाटतं किंवा विशिष्ट गायकाचाच आवाज का ऐकायला वाटतो. अगदी छोटं बाळ असतं त्याला आई अंगा एक गीत बोलते त्यावेळेस त्याला छान झोप लागते. बरोबर. आणि ह्याच आवाजामध्ये अनेक प्रकार आहेत. आपल्याला आईने प्रेमाने हाक मारले तर आपल्याला कळतं आई काहीतरी देते छान. आणि ज्यावेळेस तिच्या आवाजाचा टोन बदलतो, जेव्हा ती रागाचा आवाज देते तेव्हा आपण लगेच अरे मी काय केलं, म्हणजे माझं काही चुकलं का, काहीतरी आई शिक्षा करणार हे वाटतं. म्हणजे आवाज तुमच्या आतमध्ये असलेल्या भावना म्हणजे हृदय चक्र आहे ना, हृदयाच्याच वरती हे चक्र आहे, तुमच्या भावना प्रगट करतं. करेक्ट. आणि हेच चक्र तुम्हाला जसं आवाजाचं मी सांगितलं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगी, अनेक लोकांनी त्यांना म्हणजे दिलं म्हणजे त्याप्रमाणे साथ दिले
तुम्ही जर आपला राजकारणामध्ये पण बघितलं, बरेच राजकारणी आहेत त्यांचं भाषण खूप छान होतं. बरोबर. जसं बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या एका आवाजावरती संपूर्ण महाराष्ट्र द्यायचा, ते जे बोलतील ते करायचं. त्यांच्यासाठी पाहिजे ते करत होते. त्यांचं हे चक्र स्ट्रॉंग होतं त्यांचं आज्ञाचक्र. जसं किशोर कुमार आहे, त्यांचं पण हे चक्र स्ट्रॉंग होतं. बरोबर आहे. म्हणून ते कुठल्या पण याच्यामध्ये म्हणजे जी तुम्ही एनर्जी करतात ना, म्हणजे जशी आकर्षित करतात तसं तुम्हाला त्या गोष्टी मिळतात. बरोबर. हे चक्र म्हणून जास्त पूर्वीच्या काळी आपल्याला सांगायचे जास्त ओरडत नको जाऊ, कटकस आवाजात नको बोलू, बरोबर. जरा शांत बोल, कारण तुमचं हे चक्र त्याप्रमाणे निगेटिव्ह होईल. करेक्ट. म्हणून तो मंत्र जप साधना जे आहे त्यांचा उच्चार त्याप्रमाणे आहेत. जसं इथला जो शब्द आहे प्रत्येक त्याचा मंत्र आहे. जसं लम आहे, वम आहे, आणि हे जसं ह्या चक्राचं हृदय चक्राचं ते यम आहे. यम म्हणून मी सांगितलं की मृत्यूनंतर यम लोकात जातो आपण, यम लोकातनच येतो. परत इथला आहे रीम. रीम हा शब्द श्रीकृष्णाला जर तुम्ही मंत्र जप केला तुम्ही, रीम हा आकर्षणाचाच मंत्र आहे. बरोबर. म्हणून गायक किंवा आवाज हे आकर्षणासाठी आहे. आणि हे चक्र जर तुमचं स्ट्रॉंग झालं तर तुम्ही कुठल्याही सभेमध्ये तुम्हाला बोलायचं. बरेच लोक बोलतात आम्हाला सभेमध्ये बोलण्याची हिंमत नाही, आमचा नातेसंबंध खराब झालेला आहे. बरेच माझ्याकडे असे पण क्लायंट आले ज्यांचे नातेसंबंध बिघडलेले आहेत, पण ह्या चक्रावर ज्यावेळेस त्यांनी काम केलं, अगदी काही मावसं की हो माझ्या पत्नीवरती बाबा बायकांचा अगदी त्यांचे फोन आले, पहिले ते हे माझं कधी कौतुक करत नव्हते पण करायला लागले. हे चक्र तुमचं स्ट्रॉंग झाल्यावर तुम्ही समोरच्याचं कौतुक करता, त्यांनी दिलेल्या गोष्टीची पोचपावती त्यांना देतात, हो हे छान झालं, हे चांगलं केलं. म्हणजे आपण म्हणतो ना की बोलण्यामुळे तुमचे नातेसंबंध चांगले होतात. बोलण्यामुळे बोलतात की एखाद्याच्या बोलण्यामुळे गहू पण राहतात आणि कोणाचे दगड पण विकल्या जातात. तुमचं बोलणं तेवढं स्ट्रॉंग पाहिजे, चक्र तुमचं स्ट्रॉंग पाहिजे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रगती करायची, नातेसंबंध सुधारायचे असेल तर तुम्ही हे चक्र स्ट्रॉंग केलं पाहिजे. पुढचं चक्र कोणतं मॅम? आता 6वं चक्र ना. आता पुढचं चक्र आहे आज्ञाचक्र. याचा रंग आहे डार्क ब्ल्यू. कलर. डार्क ब्ल्यू म्हणजे जसं आसमानाचा कलर आहे डार्क ब्ल्यू. हे चक्र म्हणजे जसं आपण म्हणतो ना अंधारात काय आहे ते गोष्ट पण तुम्हाला दिसते. बरोबर. म्हणून भविष्यात काय घडणार आहे हे तुम्हाला कळतं आज्ञाचक्र ज्यावेळेस तुमचं स्ट्रॉंग असतं. आणि आज्ञाचक्र हे आपल्याला प्रत्येक व्यक्तीला त्याची आवश्यकता आहे. जसं मला की उद्या काय घडणार आहे किंवा उद्या मी काय करायला हवं, माझी बुद्धी चांगली चालायला हवी, हे मला गरज आहे. तसं तुम्हालाही तुमच्या व्यवसायामध्ये काय मी करायला हवं काय नाही हा विचार आहे. हे तर आपण मोठे झालो, अगदी लहान मुलं असतात ज्यांना अभ्यास करायचा आहे, अभ्यासासाठी सुद्धा तुमचं आज्ञाचक्र स्ट्रॉंग पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना जर अभ्यास करायचा असेल तर त्यांनी बसताना चेअर घेतली तर ती चेअर किंवा त्यांच्या पाठीमागे काहीतरी भिंत किंवा आधार असायला हवा. ज्ञानेश्वरांनी ज्यावेळेस ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळेस जर तुम्ही बघितलं असेल तर ते जिथे बसलेले होते त्यांच्या मागे दगड होता. मग आजही त्याचं म्हणजे लोक जाऊन त्याचं दर्शन घेतात. बरोबर आहे. तो सपोर्ट सिस्टीम होता. आजकाल चेअर निघाले आहेत आपल्या मोठ्या चेअर असतात, बॉस चेअर आपण ज्याला म्हणतो. जी बॉस चेअर जर तुम्ही बघितली तर ती तुमच्या पूर्ण डोक्यापर्यंत असते. म्हणजे सपोर्ट तुम्हाला हवा पाठीमागे, तेवढा तुम्हाला सपोर्ट असेल आज्ञाचक्राला तेवढी एनर्जी तुमची स्प्रेड होते, तुम्हाला ती मिळते. आणि त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास केला, तुम्हाला अभ्यास चांगला राहतो. ज्यावेळेस विद्यार्थी आहे, विद्यार्थ्यांना जर अभ्यास लक्षात राहत नाही तर तुम्ही त्यांच्या आज्ञाचक्राला हील करा. आई पण बघा मुलाला ज्यावेळेस संतापलेला असो, लहान मुलगा खूप रडतं तर त्याच्या डोक्यावरती वगैरे चोळतात, तुम्ही बघितलं असेल. आपण माथ्यावर जसं चोळत असतो, आई चोळते माथ्यावरती, बाळा लगेच शांत होतं, झोपतं. बरोबर. थापडताना पण इथेच थापडते, त्याला शांत वाटतं, झोप लागते. कारण त्याचं ह्या चक्रावरती आईच्या, मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाच्या हातातनं एनर्जी निघत असते, निघत असते. मग ते आईला जसं मी सांगितलं की ऊर्जेला माहिती तुम्हाला काय हवं, तसं ज्यावेळेस बाळाला थापडते आई त्या बाळाला शांत झोप लागते. आपल्याला पण एखादी गोष्ट काही आठवली नाही तर आपण पटकन डोक्याला हात लावतो, इथे अरे काय कुठे. बरोबर. आणि एखादी गोष्ट जर स्किप झाली तुमच्याकडनं तर आपण अरे ही गोष्ट मला माहिती होतं पण माझ्याकडनं कशी झाली, कारण तुमच्या बुद्धीमध्ये ती गोष्ट आली. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला आज्ञाचक्रातनं सगळ्या गोष्टी होतात. आपण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीला सांगायचं असेल, कोणाला जर आज्ञा द्यायची असेल तर तुमच्या डोळ्यातनच तुम्ही त्याला देतात. बरोबर आहे. तुमच्या डोळ्यातून त्या गोष्टी कळून जातात. तुम्हाला कोणाकडे प्रेमाने बघायचं आहे, कोणाकडे रागाने बघायचं आहे तर तुमचे हे चक्र त्याप्रमाणे काम करतं आणि त्याप्रमाणे तुम्ही बोलतात, करतात आणि त्या गोष्टी घडतात. बरोबर. कोणाला हिप्नोटाईज जरी करायचं असेल तर तुम्ही डोळ्यांनी करता येतं, कारण तुमचं हे चक्र नावच आज्ञाचक्र आहे. तुम्ही आज्ञा देतात आणि त्याप्रमाणे ते होतं. आणि बुद्धीशी रिलेटेड आहे तर हे प्रत्येक व्यक्तीला बुद्धीची गरज पडते. अगदी म्हणजे घरातली स्वयंपाक करणारी स्त्री असेल तिलाही, विद्यार्थी असेल त्यांनाही, बिझनेसमॅन व्यक्ती असेल
अगदी म्हातारा व्यक्तीला सुद्धा त्या गोष्टीची गरज आहे. तुम्ही तुमच्या आज्ञाचक्राला स्ट्रॉंग करायचं असेल तर तुम्ही मेडिटेशन करणं फार गरजेचं आहे. म्हणजे मेडिटेशनच याचं तसं बघितलं तर एक उपाय आहे. तर तुम्हाला ते पण नसेल करायचं तर तुम्ही ओम याचा पण तुम्ही नामजप करू शकता. ओमचं पण जर मेडिटेशन तुम्ही केलं तर तुमचं हे चक्र स्ट्रॉंग होईल. आणि ज्या वेळेस तुमचं हे चक्र स्ट्रॉंग होतं तर तुम्हाला ब्ल्यू कलर दिसायला लागतो. ओके, ब्ल्यू कलर जास्त दिसतो का? हो, ज्यावेळेस तुमचं आज्ञाचक्र स्ट्रॉंग होतं, तुमचा थर्ड आय जागृत होतो, तुम्हाला कलर दिसतात. कारण याचा रंग तो आहे. आणि बऱ्याच वेळेस बरेच लोक हे चक्र जागृत करून भूत भविष्य काळाचं त्यांना प्रेडिक्शन तेवढी पण त्यांना तेवढी तपश्चर्या तेवढी सिद्धी पाहिजे आणि तेवढं ते त्यांनी ऍक्टिव्हेट करण्यासाठी त्यांची साधना केलेली पाहिजे आधी. साधना म्हणजे आपण पण करू शकतो सर्वसामान्य लोक. ओके, सर्वच साधू संतच करता असं नाही. तुम्ही असे पण बघितले असेल काही मुलं की मी हे वाचून जातो, अशा अगदी छोट्या छोट्या गोष्टी होतात, आपण त्याच्याकडे लक्ष नाही देत. काही मुलं म्हणतात मी हा प्रश्न नेमका वाचला आणि हाच आला, मला अचानक वाटलं की हे वाचून जावं आणि मला परीक्षेला तेच आलं. बरोबर आहे. त्या मुलाचं ते चक्र जागृत झालेलं असतं. ओके. कधी कधी काही स्त्रिया की मी आज नेमकं हे जास्त आणलं, नेमकं ते संपलं होतं, असं बायका पण म्हणतात की हो हे संपलं आणि मी नेमकं घरी आणलं. किंवा एखादी गोष्ट की नाही मी आज यावर्षी हे जे धान्य भरून ठेवलं आणि ते नंतर महाग झालं, स्त्रिया बोलतात. किंवा पुरुष पण अरे मी इथे बुकिंग केलं होतं, बरं झालं लवकर बुकिंग केलं, वाटलं. ह्या ज्या घटना घडतात ना, जे आपल्याला सगळं त्याच्या अंडर येतं ते. म्हणजे आपण म्हणतो ना की मी याचं तुक्का लावणं या काय, हे म्हणजे थोडक्यात हेच चक्र तुमचं जागृत असतात. मला समजत नाही. बरोबर. मग तुम्हाला आपल्याकडे ते एक समज झालेली आहे की साधू संतांचंच हे चक्र जागृत असतं आणि त्यांना भविष्य दिसतं, आपल्यालाही दिसतं. इंट्युशन जी पॉवर म्हणतो आपण ती आपल्याला पण दिसते, अगदी छोट्या छोट्या गोष्टी, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. बरोबर आहे. म्हणजे शालेय जीवनापासून पण आपण म्हणतो की एखादा मुलगा, साधं तुम्ही लपाछपी जरी मुलं खेळत असतात तर ते मुलं बघायला याच्या मागे कदाचित हा मुलगा लपला असून त्याला आउट करतो. बरोबर आहे. किंवा खेळाडू पण कोणाला पटकन आउट करायचं, अर्धे कबड्डी खेळताना पण याला आउट करून पटकन मी जाऊ, म्हणजे हे जे त्यांना इंट्युशन येतात ना की ही गोष्ट त्यामुळे येतं. किंवा जर क्रिकेटर असेल, म्हणजे कुठल्या पण याच्यामधला की याच्या मी असं नाही असं करू काय, ह्याच्या आयडिया लावल्या जातात ना, ते तुमच्या इंट्युशन असतं. आणि ते स्ट्रॉंग करायसाठी काही उपाय द्यायला मेडिटेशन करायचं, जप करणं, आणि जेवढं होईल तेवढं तुम्ही शांत राहायला पाहिजे. पेशन्स, शांत, असं चिडचिड नको करायला. बघा कधी कधी गोंधळ झाला की आपण म्हणतो थांब मला थोडं शांत बसू दे, मला समजेल मी काय करायला हवं. राईट. बरेच जण म्हणतात त्याच्यासाठी शांत, म्हणजे इथे शांत राहणं, तुम्ही शांत तेवढं मेडिटेशन कराल ना तुमचं हे चक्र स्ट्रॉंग. म्हणून बघा अभ्यासाला पण काही लोक नाही सांगतात की अभ्यासासाठी पण त्याला शांत जागा पाहिजे, तो अभ्यास करेल. जप करणारा माणूस पण म्हणतो मला शांत जागेत जप करायला पाहिजे. पुढचं चक्र मॅम, आता शेवटच्या चक्राकडे आपण आता आलो. शेवटचं चक्र आहे सहस्रागार चक्र. सहस्रागार चक्र हे तुमचं ज्यावेळेस कुंडलिनी ज्यावेळेस जागृत होऊन जाते तर ती इथे जाते, आणि इथे ज्यावेळेस येते त्यावेळेस तुम्ही इथे, म्हणजे आपण म्हणतो की याला देवच म्हणावं लागेल त्या व्यक्तीला. मग तो व्यक्ती ह्या पृथ्वी तलावर एक प्रकार देवासारखाच असतो. सहस्राकार चक्र जागृत होतो त्यावेळेस तुम्हाला देवी देवताही दिसतात. देवी देवताही दिसतात आणि भविष्यात घडणाऱ्या घटना घडल्यानंतर तुम्ही हलत नाही. जसे आपण मी सांगितलं साधू संतांचं उदाहरण तर दिलं, पण काही लोक स्टेबल असतात, त्याच्या जीवनामध्ये वाईट घडलं तरी ते स्टेबल राहतात, चांगलं घडलं तरी स्टेबल राहतात, समाधान वृत्ती ही त्यांच्यामध्ये येते. बरोबर. म्हणजे ते एक प्रकारे आपण म्हणतो ना हा व्यक्ती देवासारखाच आहे, त्याला कुठल्याही गोष्टीमध्ये सुख दुःख नाही, तर अशा गोष्टी त्यांच्या होतात. आणि जर तुम्हाला हे चक्र स्ट्रॉंग करायचं असेल तरी तुम्ही जे आपले गुरु असतात, गुरु तत्वाशी तुम्ही जेवढे शरण जाल गुरूंना, गुरु ज्यावेळेस कराल तर त्यावेळेस तुम्हाला जे गुरुमंत्र देतात त्या गुरुमंत्राचं जप करायचं, गुरुचं ध्यान करायचं. त्यानंतर सगळे देवी देवता, म्हणजे आपल्याकडे म्हणतात की तुम्हाला म्हणजे नाराज जर तुमच्यावर गुरु झाला तर तुम्हाला देव वाचू शकत नाही, पण देव जर नाराज झाला तर तुम्हाला तुमचा गुरु वाचवे. म्हणून म्हणतात म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करणं, गुरुला शरण जाणं हे त्याच्यामुळेच आलेलं आहे परंपरा. एवढे तुम्ही गुरूंशी निगडीत राहा, गुरूंचं ध्यान जप गुरुमंत्र साधना करा, तुमचं हे चक्र तेवढं पटकन स्ट्रॉंग होईल. बरोबर. आणि जर हे बिघडलं तुमचं तर मेंदू जेव्हा आपला म्हणतो की मला, आपण डोक्यात काही गोष्टी आहेत, काही गोष्टी आपल्याकडनं बिघडल्या तर आपण म्हणतो मला काय ह्या आठवल्या नाही, तर आपण डोक्यावर हात मारतो, डोक्यावर पटकन मारतो, माझा इथे चालला नाही, किंवा काही गोष्टी गेल्या आपल्या हातातनं, हे आपण म्हणतो की हे नॉनसेन्स चूक केले, मी समजली नाही. तर ही जी गोष्ट असते ती तुमच्या मेंदूशी रिलेटेड असते. बरोबर. जसं मी सांगितलं मेंटल वगैरे जे लोक झालेले असतात किंवा वेडे झालेले असतात, मायग्रेन सारखे ज्यांना आजार झालेले असतात, त्यांचं हेच चक्र बिघडलेलं असतं. मग त्यांनी फक्त गुरुतत्वाशी, जर त्यांना नाही गुरु नसेल, समजा नाही आम्हाला गुरु, तर तुमचे आई वडील जे असतात तेही तुमचे गुरुच असतात. आई वडिलांनी त्यांना जर चांगलं सजेशन दिलं, चांगलं गायडन्स केलं तरी ते लोक
तेवढे स्ट्रॉंग होऊ शकतात, त्यांचं ते चक्र स्ट्रॉंग होईल आणि Okay. ते म्हणजे जे त्यांच्या जीवनात त्यांना हवं ते सगळं अचीव त्यांना करू शकतात. अचीव करू शकतात, ते समाधानी होऊ शकतात. ज्यांच्या जीवनात अजिबातच समाधान नाही ना, हम्म. त्यांनी मात्र बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, गुरुद्वारा ह्या ठिकाणी जातात हम्म. शीख लोक वगैरे. त्या ठिकाणी जसं गुरुवाणी जी आहे, जे आपण बोलतो म्हणजे ते ऐकणं, किंवा तुम्ही एखाद्या अशा गुरुला शरण जा जिथे ते तुम्हाला समाधान ही गोष्ट शिकवतील, समाधानी कसं राहायचं हे शिकवतील. बरोबर. हे ज्यावेळेस तुम्हाला शिकवतील त्यावेळेस तुमचं हे चक्र 100% ऍक्टिव्हेट होऊन हो, जाईल. राईट. मॅम, जर आता यामध्ये तुम्ही हे सांगितलं, पण कुणाला गुरु वगैरे करायचा नाहीये, तर मग तो कसं या सगळ्या गोष्टी करू शकतो? तो जसं मी सांगितलं की रेकी आहे, ट्रिनिटी रेकी आहे. ट्रिनिटी रेकी म्हणजे काय, तर त्रिदेव, ते उत्पत्ती, लय आणि संहार ते आपल्या शरीरामध्ये असतात. जसं नवनवीन पेशी तयार होतात, काही कंटिन्यू असतात. जसं आपलं शरीर आहे स्टेबल राहणं, रक्त आहे तुमच्या शरीरामध्ये कंटिन्यू वाहत राहणं, म्हणजे याला टिकवणं आहे. ज्या गोष्टी तुम्हाला नको आहे, जसं आपण अन्न खाल्लं त्याच्यामध्ये पोषक द्रव्य आपल्या शरीराला काढून घेतलं, ज्या नको आहे त्या शरीराच्या बाहेर टाकणं. बरोबर. जसं आपल्याला घाम येतो, नको असलेलं शरीरातलं पाणी बाहेर फेकलं जातं. म्हणजे हे जे आहे प्रक्रिया आपल्या शरीरात घडत असतात. मग यालाच ट्रिनिटी रेकी म्हणतात. आणि या सर्व धर्मामध्ये आहे. म्हणजे ख्रिश्चन धर्म आहे त्याच्यात पण देव सांगितलेले आहे. आपल्या हिंदू धर्मात पण ब्रह्मा विष्णू महेश सांगितलेले आहे. प्रत्येक धर्मात 3 शक्ती सांगितलेल्या आहेत. बरोबर. आणि ह्या 3च शक्ती आपल्या शरीरात पण काम करतात. जन्म आणि म्हणजे जसं टिकवणं आहे, जन्म आहे, मृत्यू आहे, ह्या सर्व गोष्टी नेहमी आपल्या शरीरात पण घडत असतात, आपल्या जीवनात पण घडत असतात. म्हणजे आपण म्हणतो जन्माला आलेली वस्तू आहे, जी निर्माण होते ती काही कालांतर राहते आणि नंतर ती संपते. बरोबर. म्हणजे ह्या 3 गोष्टी राहतात. जर तुम्हाला ह्या गोष्टी शिकायच्या, ट्रिनिटी रेकी शिकायची आहे, सिम्बॉल्स आहे. सिम्बॉल्स म्हणजे याचा अर्थ की पॉवर जनरेट होणे, जी पॉवर तुम्हाला हवी. म्हणजे जसं आता मी इथपर्यंत आली, म्हणजे पायाने मी चालू शकते, पण मी गाडी जर वापरली तर माझं स्पीड चांगला होईल, जोरात मी तिथपर्यंत जाऊ शकते, जास्त स्पीडने आणि लवकर जाऊ शकते. तसे सिम्बल्स ज्यावेळेस तुम्ही वापरता तर एनर्जी तुम्हाला जास्त प्रमाणात प्रवाहित होते आणि तुम्हाला ज्या गोष्टी हव्या त्या तुम्ही मिळवू शकतात. म्हणजे सिम्बलचा वापर तो त्या ठिकाणी होतो. बरोबर. आणि ट्रिनिटी रेकीचा कोर्स करून तुम्हाला मी ज्या गोष्टी आता सांगितल्या त्या तुम्ही हासिल करू शकता. ह्या कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेऊन, माझे कोर्सेस असतात महिन्यातले 3रा शनिवार रविवार आणि 2रा शनिवार रविवार नाशिकला. अशा प्रकारे मी ऑफलाईन पण शिकवते आणि ऑनलाईन पण शिकवते. ओके. मग मॅम, कॉन्टॅक्ट कसं करायचा लोकांना, जर समजा तुमच्याकडून रेकी पण घ्यायची आणि कोर्सेस पण शिकायचे तर? मला बऱ्याच जणांनी फोन पण केले. बऱ्याच वेळेस फोन कोर्समध्ये असल्यामुळे मी उचलू शकत नाही, बरोबर आहे, कोर्स घेत असल्यामुळे. तर व्हॉट्सअपला जरी तुम्ही मेसेज टाकला की जर मला रेकी शिकायची आहे, म्हणजे दुसरी पण रेकी आहे जी शिकल्यानंतर त्यांनी ट्रिनिटी रेकीचा जरी कोर्स केला तर त्यांना याचा खूप फरक जाणवू शकतो. ट्रिनिटी रेकी ज्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचे सिम्बल्स मिळतात, त्याचा वापर करून ते त्यांचं एनर्जी वाढवू शकतात, डबल एनर्जी त्यांना करू शकतात, ते वाढवू शकतात. तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय मॅम? माझा कॉन्टॅक्ट नंबर 9152570991 हा माझा नंबर आहे. याच्यावरती व्हॉट्सअप केलं तर जास्त चांगला आहे, कारण मग मी त्यांना प्रॉपर मेसेज तुम्ही पाठवू शकता आणि त्याच्यात त्यांना जे पाहिजे त्या कोर्सला ते ऍडमिशन घेऊ शकतात. कारण बऱ्याच वेळेस फोन उचलला जात नाही काही कारणास्तव, किंवा काही मी कोणाचं कन्सल्टिंग करत असेल किंवा कोर्स असेल, पण त्यांनी जर मला मेसेज केला तर मेसेज मी वाचून त्यांना उत्तर केला जातो. मॅम, काही लोकांना ब्लॅक मॅजिक झालेलं असतं किंवा त्यांना असं वाटतं की माझ्यावर कोणीतरी नजर लागलीये, करणी वगैरे केलीये, अशा लोकांसाठी काय केलं पाहिजे? त्यांच्यासाठी हनुमानाचंच एक आहे उपासना. हनुमानाची उपासना करू शकता, माता कालीची उपासना करू शकता. ते करूनही तुम्ही त्या गोष्टी करू शकता. आणि समजा त्या गोष्टी नाही करू शकत तर त्यासाठी बंधन दोष म्हणून एक आहे, हे आहे बंधन दोष. त्याच्यामुळे हनुमानाची जी आहे एनर्जी आहे, मंत्रांनी पंचमुखी हनुमानाचं पंचमुखी हनुमान आहे, याचं बंधन दोष म्हणून आहे. याच्यामध्ये त्याची एनर्जी आणि ते मंत्र त्याच्यात आहे आणि हे आपल्याला कायमस्वरूपी आपल्या जवळ ठेवायचं आहे. एक हे पुरुषांसाठी आहे आणि हे महिलांसाठी. ओके, हे स्त्रियांसाठी. ओके, हे पुरुषांनी त्यांच्या खिशात ठेवायचं आणि हे स्त्रियांनी. ओके, स्त्रियांसाठी म्हणजे त्यांनी पिरियड मध्ये युज केलं तरी शांत, त्याच्यासाठी स्त्रियांसाठी वेगळं आहे आणि पुरुषांसाठी ते आहे, ते खिशातही ठेवू शकतात. ओके, खिशात टाकता येतात. राईट. आणि स्त्रिया हे पर्समध्ये पर्समध्ये. याच्यामुळे त्यांच्यावर ब्लॅक मॅजिक नाही होणार. ती एनर्जी तुमची डाऊन होते. हे कायमस्वरूपी ठेवायचं. मी द रिझल्ट तुम्हाला 45 दिवसात दिसतो. ओके, 45 दिवसात याच्यासाठी की तुम्हाला कुठल्या नक्षत्रावरती आणि कुठल्या एक पर्टिक्युलर वार असेल, नक्षत्र असेल,
त्यावर त्यांनी केलेलं असतं. मग ते बंधन तुटण्यासाठी 2 वेळेस ते नक्षत्र पार होणं गरजेचं आहे. ओके. म्हणून मग 45 दिवसानंतर याचा रिझल्ट तुम्हाला 100% दिसतो. बरोबर. जर तुम्हाला काही ब्लॅक मॅजिक झाली आहे, काळा जादू झालेला आहे, नजर दोष आहे, ही मी वारंवार सगळ्या गोष्टी करतो. मी खूप पोथी पुराणं वाचतो, बऱ्याच मंदिरात जातो, तरी मला का असर होत नाही. हे जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे यूज करायचं. याला एनर्जी बुस्टर म्हणतात. ओके. हे एनर्जी बुस्टर वापरून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सगळ्या सकारात्मक ऊर्जा म्हणजे जे बंधन दोष आहे दूर होऊ शकता. आणि याचा रिझल्ट 100% आहे. ओके. हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता, वापरू शकता. मॅम हे तुमच्याकडे अवेलेबल आहे का? हो, हे आमच्याकडे अवेलेबल आहे, पण हे ऑर्डर प्रमाणे ज्या व्यक्तीला हवं त्याचं नाव, त्याचं म्हणजे त्या गोष्टी मला त्यांनी माहिती दिली तर मग त्याप्रमाणे त्या नावाने ते बनवून त्यांना दिल्या जातं. म्हणजे आता हे मी मला बनवलं आहे, तुम्हाला दिलं तर ते तुम्हाला नाही काम करणार, कारण हे तुमच्या नावाने सिद्ध केलेलं असतं. म्हणजे ज्यांच्या नावाने सिद्ध केलं आहे त्यांनीच ते युज करायचं आहे. बरं. मॅम थँक्यू सो मच. तुम्ही मागच्या पॉडकास्ट सारखं या पॉडकास्टमध्ये पण प्रत्येक गोष्टीला डिटेल माहिती दिली विथ एक्झाम्पल, म्हणजे अनुभव जे आहेत लोकांचे, त्या सगळ्या अनुभवांना एकत्रित करून खूप छान पद्धतीने तुम्ही ऊर्जा, रेकी, हिलिंग हे विषय शिकवला. आता मॅम मनापासून धन्यवाद. तुमचे पण मनापासून धन्यवाद. आणि मला अजून इथे एक अनुभव सांगायचा. एक डॉक्टर होते, म्हणजे सायंटिस्ट आहेत, ते पण माझ्याकडे आले. त्यांनी मी जसं सांगितलं की झाडं लावायला हवे, तर त्यांनी झाडांनाच गुरु केलेला आहे. आणि एक गोष्ट अजून एक सांगते मी, ते प्रत्येकाने ते फॉलो निरीक्षण करायला हवं. ऑब्झर्व करा की अमावस्या आणि पौर्णिमा तुमच्या घराजवळ झाडं असेल ना, त्या झाडांना तुम्ही स्टेटस्कोप आहे ना तो लावून जर बघितलं तर झाडांमध्ये पाण्याचा आवाज येतो. अमावस्याच्या दिवशी, अमावस्या असेल ना त्यावेळेस पाणी तुम्हाला खाली वाहताना आवाज येईल, आणि पौर्णिमा असेल त्यावेळेस वरती जातंय असं जाणं. आणि अमावस्या आणि पौर्णिमेला कधीच झाड तोडायचं नाही. नाही. ओके. आणि ते तुम्ही म्हणजे ते तुम्ही अगदी करू शकतात. अगदी कोणाला जर अनुभव घ्यायचा असेल, जर कोणी याला गेलं आळंदीला, ज्या झाडाखाली झाड आहे तिथे आजान वृक्ष आपण म्हणतो, बरोबर, त्या आजान वृक्षाला तुम्ही कान लावा किंवा मिठी मारा, तुम्हाला तिथे एक वेगळी एनर्जी आणि ऊर्जा जाणवेल. अगदी तुम्ही स्टेथोस्कोप घेऊन चेक जर केलं ना तर पाण्याचा तुम्हाला जो आपले ठोके जाणवतात ना तसा तो पाण्याचा फ्लो तिथं जाणवत, आणि 100% जाणवेल. आणि जाणवला की तुम्हाला मेसेज करायला नक्की कमेंट करा. प्रत्येकाने ज्यालाही वाटेल त्यांनी कमेंट करा. ही गोष्ट रील पण जाईल याची आणि याचा व्हिडिओ तो जाईलच. थँक्यू सो मच. धन्यवाद. ओके.